मंडळी, हास्याचा काफिला घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, भाईच्याच घरामध्ये त्याच्या मुलांना पुकारलंय बंड. त्यामुळे आपण सज्ज होऊया हास्याचा कडक एन्काउंटर अनुभवण्यासाठी, जो घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल कलाकार. दत्तू, चल रे काका, अरे होत आई, मँडी, डॅडी, डॅडी तुम्ही तरी ऐका ना, मला खरंच करायचंय हो. कापून टाकेल सांगतोय, मला कापून टाकेल. मला करायचंय बोलतो. काय पण आता तुम्ही किती बोलात ना, मला कापून टाकेन तरी मी ग्रॅज्युएट होणार. दादा दादा, अरे जान दो दादा, अरे अपनाच बच्चा है. अरे हाड, जान दो जान दो जान दो. हा पोरगा मेला. माझे दोनच पोर, दत्तू आणि मँडी. डॅडी असं नका ना बोलू, मी काय चुकीचं केलं एवढं? मोठा भाऊ म्हणायची लाज वाटते तुला? हट. मला पण वाटते समेश बिग बदल चुकायस तू. मी कधी चुकलो? चुकलो नाही, चुकला बोलतोय तो. त्याच्या चुका नको काढू, कळलं? त्याच्या जिभेचा जेवढा तुकडा पडलाय ना, तेवढी पण लायकी नाही तुझी. अरे त्याने खानदानासाठी त्याच्या जिभेचा तुकडा पाडलाय. तू काय केलंय? खानदानाची इज्जत घालवतोय. डॅडी असं काय बोलतोय? मी काय चुकीचं बोललोय? मी फक्त एवढंच बोललोय की मला ग्रॅज्युएट व्हायचंय. जान दो दादा, दादा बैठ जाओ, तुम बैठ जाओ. अरे कसं बोलवतो यार ह्याला? हे आपल्या खानदानाची रीत आहे. आपला खानदान कसला आणि ह्याला गर्दी व्हायचंय. डॅडी ग्रॅज्युएट असतं ते. काय बोलला? लॉजिक आहेत. काय बोलला? जॅग्युरेट. काय बोलला? काय बोलला? करचुकेट. हे बघ, आपल्या खानदानाला बोलता येत नाही, त्या गर्दी क्रिकेट व्हायचंय तुला? हा? अरे कोणतरी बोलून गेलाय, बोले तैसा चाले त्याचा, चाले त्याचा छोले. डॅडी, डॅडी असं नाही, ते बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले असं. तुझं बोललो तो यारा, तू एकटा छाना. हा? काय काय ए, इकडे इकडे ये. मँडी हा बघ, हा तुझा भाव मँडी. छोटा भाव मँडी. खंडणी भातच्या बोलतात याला. हा? महिन्याला 10 पेटी खंडणी आणतो. हा बघ, हा तुझा छोटा भाव दत्त्या. आता पिक पॉकेटवर होतोय तो. डॅडी पिक पॉकेटर. जातो गर्दीत घुसतो, लोकांचे खिसे कापतो, पकडला जातो. लोक कुत्र्यासारखे तुडवतात, पण डेअरिंग करतो. हा बघ, हा तुझा काका. आला नाही. इकडे ये ना यार तू. आराम आहे, आराम. बघ, हा तुझा काका. हा, एकट्याच्या 12 भट्ट्या आहेत. मुंबईत पहिल्या धारेची कुठे मिळते तर एकच नाव येतं, गोटा गुळगुळीत. तू हे बाजूला ही बघ, ही तुझी आहे ही लेडी डॉन, गोल्ड स्मगलिंगची डॉन, चिकनी जास्वंदी. मी तुझा बाप पशा भाय, खंडणी बहादर, स्मगलर किंग, मटका किंग, पशा भाय उर्फ खंड्या खत्री. अरे ही आपल्या खानदानाची परंपरा आहे. डॅडी आणि तुला परंपरा काय मारे? तरी तुला बोलत होतो पोरावर लक्ष ठेव, चांगल्या मार्गाला जाईल, पण नाही बोललो. कुठल्या मित्रांबरोबर उठतो बसतो, त्यांना घरी बोलव. त्यांच्यातला एखादा मित्र जर बोलला, काय काकू कशा आहात, तिथं तपलो घरी पाठव. एखादा पोरगा बोलला, क्या अंडी क्या चल रेला, त्याला बसव, त्याचे मानपान कर, त्याला वजडी कलेजी पोटा खायला का. बोललो होतं की नाही, पण नाही. मला काय माहित होतं? दत्तू मॅदी काय शिकले नाहीत? नाही शिकलो, पण आम्ही वेळेत चालत सोडली. अरे मला तर लात मारून हाकायला शाळेतून. ये मेरा बच्चा है, ये मेरा बच्चा है. आणि अरे 10वी पास झाला यार. कसा पास झालास
कसं तोंड दाखवू मी कोणाला नापास होणार म्हणून एवढे पेढे आणले होते ते काय करायचे कळत नव्हतं मला. बरं फक्त पास नाही झालाय, मेरिट मध्ये पहिला आलाय. नाही मी वाजत नाही मारत नाही. बघ तिकडे बस. मला ना तुझी लाज वाटते, लाज. तुझ्या नावाच्या बाजूला तिकडे डॅडीचं नाव होतं त्या स्कूलच्या बोर्डवर. काय रे, अरे डॅडी आणि चाचू रात्री किती दारू पिऊन रडले माहिती आहे तुला? अरे क्या करेंगे फिर, बाहर में बैठ के पी रहे थे तो दादा ने मेरे को बोल दिया इस स्कूल में पहला आ गया कहते। अरे इतना कैसा तो भी हो रहा था मेरे को, जी हैबत हैबत कर रहा था मेरा। अरे शर्मिंदगी, अरे आ खुदकुशी करने को दिल कर रहा था मेरा, तू देख रहा मेरे को। डॅडी आपलं नाव कुठे आलं पाहिजे? आपलं नाव पोलीस स्टेशनच्या वॉटिंग बोर्डवर आलं पाहिजे. शाळेच्या बोर्डवर आणला. दादा दादा इधर आ जाओ, तुम इधर आ जाओ, इधर बैठो, गुस्से पे काबू करो, मैं बात करता हूँ उससे, मैं बात करता हूँ उससे। बात कर. बैठो बैठो बैठो। अरे क्या रे, अरे सपक मुके, अरे 10वीं में पहला आया तो आया, 12वीं में मेरिट में आ गया तू। अरे तेको इतनी सी भी शर्म नहीं है क्या? जब से तू मेरिट में आया ना, मैं घर के बाहर निकलतू तो मास्क लगा के निकलतू मैं। कौले कौले लौंडे पट्टे ना मेरे को देख के चिढ़ाते, मेरिट वाले का चीचा, मेरिट वाले का चीचा, मेरिट वाले का चीचा, मेरिट वाले का चीचा। इतना कैसी तो भी लगता ना मेरे को, ऐसे टोच टोच के बातें करते रहे। अरे पागल हो जाऊंगा मैं तेरी वजह से। पण काका मी हुशार आहे, त्याला मी तरी काय करू? चुकून बोलो. शिकून काय करणार आहे? काय करणार आहे शिकून? डॅडी माझे बेदूक फुटतील. शिकून काय करणार आहे सांग. काय करणार आहेस सांग, सांग काय करणार आहेस? डॅडी मला शिकून नोकरी करायची आहे. अरे, डॅडी, अरे तुम्ही आई काय तू सारखी खिडकीत जाते, इकडे ये ना. अगं नोकरी तुला वाटते तशी नोकरी वाईट नाही आहे, नोकरी चांगली आहे. माझं स्वप्न ठरले आहे. मला ना ट्रेनच्या गर्दीतून कामावर जायचंय. मला त्या मस्तपैकी खुर्चीवर बसायचंय, बॉसच्या शिव्या खायच्यात आणि मला पण त्याला शिव्या द्यायच्या. असं मस्तपैकी हाडं मोडेपर्यंत काम करायचंय, पुन्हा त्याच ट्रेनच्या गर्दीतून घरी यायचंय. बायकोने तीच केलेली शेपूची भाजी खायची आणि तिला कॉम्प्लिमेंट, अरे वा आज शेपूची भाजी मस्त आहे. अरे तक्कू गया वो। काय बोलास? शेपूची भाजी. शेपूची भाजी. हे ऐकण्यासाठी 9 महिने या पोटात वाढवलं होतं तुला. माझा पोट आहे ते. 9 महिने या पोटात वाढवलं होतं. एवढं पोट वाढलं होतं ते अजून कमी नाही झालं याच्या. मला वाटलं होतं माझा मुलगा मोठा मटण खाईल, चिकन खाईल, मुर्दा खाईल, वजरी खाईल. तुला काय खायचं? शेपूची भाजी. शेपूची भाजी. पण ते 29 दिवस, एक दिवस मी चिकन खाणार, वजरी खाणार, सगळं खाणार. आपलं एकदम सोडणार नाही मी सगळं. मी एक दिवस तरी करणार. पण त्याच्यानंतर माझं दुसरं स्वप्न आहे, मी मस्त फुलांचा गजरा बायकोच्या केसात मारणार आणि तिला ना 2 व्हीलरवर घेऊन सिनेमा बघायला नेणार. आणि माझ्या पैशाने मी तिला पॉपकॉर्न खाऊ घालणार. अरे ऐसे दे के पॉपकॉर्न खरीदेगा तू, इतना इज्जत का कचरा करेगा? अरे कुल्ले में गन को हम क्या शोपीस बोल के लगाते क्या रे? ऐसी गन उठा के तो 18% GST का कैरेमल फ्लेवर का पॉपकॉर्न है ना फ्री में दे देता उन्हें। इसको बोलते डीरिंग। अरे समझा रहा उसको, छोटे समझा रहा। देख छोटे, जिंदगी है ना जिंदगी, डर मत मैं बोल रहा थी क्यों, जिंदगी है ना उसमें है ना ऐसा डेयरिंग होना रे, थ्रिल होना, मतलब रास्ते में तू चलेगा ना तो ऐसा कलेजे में धक धक होना। इधर से गोली आएंगी क्या, अम्मा इधर से कोई काटेगा क्या, ये डर होना, ये डेंजर होना रे। सिविल ड्रेस में जो पुलिस आ रहते ना, जो अपने को पकड़ने के ताक में रहते, उनको पिछान के भागने में जो मजा है, हाय 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 मजा है रे।
इसको बोलते मजा। ऐसी खुंदल खुंदल के टोले देते, बरा पे लिटा लिटा के टोले देते, उसमें मजा है। ये सस्पेंस में, थ्रिल में जो जीना है ना, इसको बोलते असल जीना। मला नको मला नको बायकोला घेऊन फिल्मला जायचं तुला, इसको ट्रेनिंग देनी पडेगी। मैं समझा यार, समझा घोटा समझा। मला अब जो मैं बोलतू वो तू कर तू। नाही मी नाही करणार मग अरे करेंगा तो, ज्यादा बात मत कर। हेलो कांतीलाल, कांतीलाल को फोन दे, काम में है। ऐसी काम बताऊंगा ना, किसी काम का नहीं रहेगा उन्हें। भाई बात करेंगे उसके साथ। ठीक आहे कॉल अरे आई तू भाई 50 पेटी मांग उससे। पण एवढे आंबे हवेत कशाला? अरे 50 लाख मांग उससे, मस्त. आता करना। हॅलो हॅलो नमस्कार, मी रमेश खांडेकर बोलतोय. मिस्टर कांतीलाल यांच्याशी बोलू शकतो का मी थोडा वेळ? अरे वर्गणी नाही मागायची रे, खंडणी मागायची ना. ठूस बात मत कर, टाइट बात कर, टाइट बात कर। हॅलो रमेश खांडेकर बोलतोय मी. कांतीलाल आहेत काय? तुमचं ते हे हवंय मला, वरचं हे खालचं माल माल माल. तुमच्याकडे डांबर आहे का हो? डांबर वाळू? रे, वाळू मागतोय रे हा. क्या छुनू मुनू बाता कर रहा उसके साथ? ए कांतीलाल, गोटा गुलगुलित बात कर रहा मैं। अरे ज्यादा मस्का मत मार, मेरे को पता है। उधर उधर 4 कोप में 86 माले की बिल्डिंग बना लिया। बिल्डिंग आसमान को छुरियन पैसे नहीं भिजाया तूने, बचे नहीं पैसे। तेरे को 86वें माले से फेंकूंगा, तू भी नहीं बचेगा बेटे। सुन सुन सुन, 425, 102, 515 और 15वां माला, ये सब हमारे नाम पे कर दे। हमारे नाम पे कर दे। डबल पार्किंग होना, गेस्ट लोग जब आएंगे ना, कोई रोकेंगा नहीं टोकेंगा नहीं तो खुंदल खुंदल के देंगे रे तेको। बाता मत कर, रख फोन। ये ऐसी बात करेंगा ना तो लोग भाव देंगे। बस अरे हा माझा पोरगा नाही आहे, हा वेगळाच नाही, आपला पोरगाच नाही आहे. Daddy. माझी पोर हे बघ दत्त्या, हा, मूड झालाय. खंबा आणू की चपटी? ये मेरा बच्चा, ये मेरा बच्चा. मॅन्डी, ऑलरेडी 4 पॅक डाऊन आहे. ये मेरा बच्चा, डॅडी ये मेरा बच्चा डॅडी है. दोघे पण व्यसनाबद्दल बोलतात. व्यसन वाईट असतं, संसार उद्ध्वस्त होतो. नहीं नहीं नहीं, तू अब गोटा आए। कर यार, कुछ मैं तो करता- कर. मैं लाइन पे लाता। ए, वो छोकरे को किडनैप किया है ना, उसको लेके आ। लेके आ उसको। तुला माझी शपथ आहे समूस. आई तूच माझं नाव रमेश ठेवले, समूज कशाला बोलते जाता? डोंट टच मी. कोण टीच मी असेल ते. मला ए खरगोश के बच्चे, उठा इधर, उठा। करा भाई, मी खायला गेला चप्पल. चल रे, इसको तोड़ डाल, इसको फोड़ डाल, तो डल फुट डल म्हणजे? फोड़ डाल, इसको दे। नाही मी नाही ये बत्ता दे उसको। अरे मी दाखवतो. मार. मला नाही जमणार. अरे हाँ तू भी कर। मी नाही करणार. मी नाही करणार. आणले. मी नाही करणार. जाऊ. मी नाही तू करणार. मारणारच का समूस जाऊ? काढ। मार, चल लवकर, लवकर मार. कर. भाई मार उसको। अरे भाई मार बोलतोय हा मी. समूस मार. आज काय? अरे मारू शकतो मार. दादा नाही. समूस. समजतो हे केला. आता गप बसायचं. गप बसायचं आता. ए स्केच पेन खाली बस. खाली बस. तुझं बोधावर नंतर लिहितो मी वेळ. तू खाली बस. खाली बस. खाली बस. तुम्हाला बघायचं ना, माझ्याला भाई बघायचा ना तुम्हाला. चांगला मुलगा नकोय ना तुम्हाला? आता बघा, तुम्हाला भाई बघायचा ना, बघा. ए उठ चल, छाने उठ. काय केलं तू? काय केलं? उठ तू, उठ. काय नाही केलं, उठ चल. हे दोरी काय शायनिंग म्हणून मारले, उठ चल. इकडे इकडे इकडे. तो गेट दिसतो त्याच्यापर्यंत धावत जायचं. नाही, नाही, काय धावतोय? धावत कशाला? डॅडी त्याला पळून पळून मारणार आपण. स्टाईल आहे आपली. आता आपला स्टाईल नाही होणार सगळं. हा, माफ कर. नाही तो गेट दिसतोय ना, पटकन जायचं तिथे. हा लवकर जा, मी बाकी बघतो. हा जा. चला तिकडे. एक काय बोलायचं ना अजिबात. मगच बसून ऐकून घेतो, बसा खाली. डॅडी मला नाही करायचंय, अजिबात नाही करायचंय मला. हे माझं आयुष्यच नाहीये. जगातले 70% माणसं जसे जगतात ना, तसं मला जगायचंय, शांत आणि निवांत. दरवाजाची बेल वाजली ना की अरे बापरे, पोलीस तर नाही ना आले, कोण मला मारायला तर नाही आला, या भीतीमध्ये मला जगायचंच नाहीये. माझ्या दरवाजाची बेल वाजली की मी ऑर्डर केला पिझ्झा आला याची खात्री हवी आहे मला. तुम्ही मला सांगलेत ना, तुम्ही सांगितलं ना किस्सा.
काय सांगितलं तुम्ही? लग्न झालं, आई बरोबर हनीमूनला गेलात तेव्हा 4 बॉडीगार्ड घेऊन गेलात तुम्ही, बरोबर का? भीती वाटत होती तिकडे कोणतरी तुम्हाला मारेल, तुमच्यावर हल्ला करेल. लक्षात घ्या, आयुष्यातले सगळ्यात गोड क्षण ना भीतीत घालवलेत तुम्ही. माझी बायको जर उद्या मला बोलली ना की मला पाणीपुरी खायचे, तर मी गाडी लगेच साईडला लावेन आणि मला तिला पाणीपुरी खायला घालायचे. पाणीपुरी खाताना कोणतरी मला भोसकेल, कोणतरी मला मारेल ना, ही भीतीच नकोय मला. आयुष्यातले सगळे क्षण भीतीत नाही जगायचेत मला बाबा. मला जगायचंय आनंदाने आणि प्रेमाने. माझं ठरलंय. आणि तुमचं चुकतं काय माहितीये काय? तुम्हाला वाटतं की तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त थ्रिल आणि ऍडव्हेंचर आहे. चुकतंय तो. सगळ्यात जास्त थ्रिल आणि ऍडव्हेंचर सामान्य माणसाच्या आयुष्यात आहे. कळलं? त्यामुळे माझं ठरलंय, मला सामान्य माणसाचं आयुष्य जगायचंय आणि मी ते जगणार. मला माफ करा, मी हे घर सोडून जातो. वर्गा वाया गेला रे, वाया गेला. वर्गा वाया गेला. क्या बात है, जोरदार टाळ्या. कॉमन माणसाचं कॉमन आयुष्य एकदम स्पेशल करून टाकलं तुम्ही. क्या बात, बहारदार कॉन्सेप्ट, कडक परफॉर्मन्स, मजा आ गया. येस हास्यरसिक प्रसाद दा. अतिशयोक्तीपूर्ण विनोद जेव्हा आपण सादर करतो तेव्हा नेहमीपेक्षा काही टक्के जास्त कन्व्हिक्शनची गरज असते आणि ते कन्व्हिक्शन तुम्ही सांघिकरित्या फार उत्तम पद्धतीने दाखवलं. उत्तम सांघिक सादरीकरण होतं आणि लोक खांद्यावर स्किट नेतात, म्हणतात तू पायावर नेलं. सगळ्यांचीच बेरिंग चांगली होती आणि श्रमेश शेवटचा पॅच उत्तम कन्व्हिक्शनने सादर केलास, मजा आली. सई. खतरनाक परफॉर्मन्स होता. मला खूप आवडला, संकल्पना खूप आवडली आणि मला असं वाटलं की तुम्ही टीम म्हणून खूप स्ट्रॉंग ठरलात. श्रमेश, आय विश सच मोर सच रोल्स फॉर यू. तू फार छान मन लावून काम केलंस आज आणि आम्ही सगळे आज एक अंक बघतोय एका नाटकाचा असं वाटलं. ह्या प्रहसनातले चढउतार, थ्रिल्स, ट्विस्ट सगळे खूप छान होते, मजा आली. मंडळी, आज आपली लाडकी मोरे फॅमिली आलेली आहे दवाखान्यामध्ये. त्यामुळे चला बघूया आज उपचारांची गरज नेमकी कोणाला पडते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, हास्य महारथी समीर चौगुले अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. हॅलो, नमस्कार. डॉक्टर समीर चौगुले बोलतोय. बोला. नाही, आजार बोला तुमचा. अच्छा, स्टार असून स्टार असल्यासारखं मनापासून वाटत नाहीये. ओके. शक्ती आणि युक्ती यांच्या शर्यतीत नेहमी शक्ती जिंकतीये. अच्छा, श्याम राजपूत झालाय तुम्हाला? हो. नाही, यावर उपाय नाहीये. वैद्यकीय फील्डमध्ये यावर उपाय नाही. इथे मागे डॉक्टर कंटेनर म्हणून आहेत, तिकडे जा. हां, त्यांच्याशी बोला, ते काही उपाय करतील त्याच्यावर. ओके. नाही, परत फोन करू नका. हो. हां, आता आयुर्वेदिक उपाय वगैरे काय नाही, भिंतीसमोर उभे राहा, बाकी काय नाही. हां, चला. नेक्स्ट कोण आहे? चला या. सावकाश चला. अगं बाई. काय हो, सावकाश बस. हे काय झालं एकदम? काय झालं काय? हे असं कशाला केलंय सगळं? तुम्हीच बोला ना फुल बॉडी चोकअप करा म्हणून. सगळी छिद्र कव्हर केलीत, कुठूनच लिकेज नाही मारणार. अरे, फुल बॉडी चेकअप करा म्हटलं होतं. चोकअप काय काढा ते सगळं. माणूस मरेल ना. मेल्यावर नाकात कापूस टाकतात, आधीच काय टाकलात तुम्ही? काढा ते सगळं. सॉरी. हे बघा, कानात सुद्धा कापूस टाकलात तुम्ही. नीट ऐकत जा. बरं वाटतंय का तुम्हाला? बरं वाटतंय आता? ओके वाटतंय? घुसमटलो तू. मोठ्याला कापूस लागला तो काढा. हा, आता बरं वाटतंय का तुम्हाला? मला सांगा. हा, व्हेरी गुड. मला सांगा, कधी आला होतात आपण? गेल्या आठवड्यात इलो होतो. अच्छा, गेल्या आठवड्यात आला होतात का? हो, त्यांका दरदरून घाम फुटलेलो आणि अचानक चक्कर इली ना, तर तुम्ही बोललास की रिपोर्ट करा म्हणून. बरं. तर ते रिपोर्ट दाखवू का मी इलो? ओके. बरं. मी येतो तिकडे. ते येस. रिपोर्ट दाखवायला आलेला आहात. ओके. काय होतंय तुम्हाला? घाम येत होता आता ना मगाशी?
हा, कधी कधी होतं हे असं घाम येणं वगैरे? नाही नाही सहसा मला कधी घाम येत नाही. बरं नाही मुलात मी कधी थकतच नाही. बरं माझा स्टॅमिना हरक्युलसचा आहे का? कोणासारखा आहे कोणासारखा? हरक्युलियस सारखा आहे. हर्क्युलियस. हरक्युलियस सारखा. बरं बरं काय ते ना त्या दिवशी ना जरा जास्त ऊन होता. बरं. हा तर मी असा बस स्टॉपवर उभा होतो तर समोर अंधेरी आली. अंधारी असेल अंधारी. अंधारी नव अंधेरी बस आली का नाही. मला दिंडोशीला जायचा होता बरं. तर ती बस वसाडी त्या स्टॉपवर थांबलीच नाही. ती पुढच्या स्टॉपवर जाऊन थांबली तर मी असा धावत 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 इकडे नका धावू बसा बसा इकडे. चक्कर हो आली. बरोबर आहे. आणि मी खाली पडलो का खाली पडलो. खोट्या कशाक बोललास खोटं नाही. हा खरं काय तर सांगा ना डॉक्टरांका. ती समोरची परबीन बस मध्ये चढताना दिसली म्हणून मागे मागे गेलास ना त्या बसच्या. बया वसाड काय पण सांगू नको डॉक्टरांना. हा ती परबीन सकाळी 5:30ची बस पकडते. मी 12 वाजता पडलो चेक करून माहिती काय म्हणजे ती परबीन कितीची बस पकडतात ता पण माहिती आहे ना तुमका. डॉक्टरांनो याकांना असा इंजेक्शन मारा ना की परक्या बाईकडे नजर वर करून यांनी बघितल्यानी ना तर डोळ्यात चिपाड जमा होऊन डोळे चिपकूक होय या माणसाचे. असं इंजेक्शन शोधायला का कष्ट घेतील शास्त्रज्ञ? परस्त्रीकडे नजर दिली की डोळे चिपकून जातील आणि प्रॉब्लेम येईल असं का शोधतील इंजेक्शन? मला तो माणूस सांगा. डॉक्टर- रिपोर्ट शोधतोय की नाही बघा ते, प्लीज शोधून बघा द्या. ते. हा? कोलेस्ट्रॉल वाढलाय तुमचा. काय सांगतास काय गे बाय माझे दत्तू कोलेस्ट्रॉल वाढलं. अभिनंदन. आता मला 6 खिशांचा बरमुडा पाहिजे. 6 खिशांचा बरमुडा होय पाहिजे. रे सोन्या तू काळजी करू नको. कोलेस्ट्रॉल वाढला ना आपला आता सगळं टेन्शन गेला हो बघ. हो हो कोलेस्ट्रॉल म्हणजे पगार वाटतोय का तुम्हाला? सांगा सांगा अक्कल आहे वासाड्या ना. अरे कोलेस्ट्रॉल म्हणजे ते नाही काय पुणे मुंबई 2 तासात प्रवास व्हावा म्हणून सरकारने बांधलेला आहे. कोस्टल रोड. कोस्टल रोड झाला कोस्टल रोड. तू तुमच्या रक्तात कोस्टल रोड कशाला असेल? मी कोलेस्ट्रॉल म्हणतोय. किती वाढलाय तुम्हाला दिसतंय का? हे जे असं ठळक दिलेलं आहे ना हे कशासाठी आहे? हे डेंजर स्थितीत आहे कळलं का तुम्हाला? हार्ट अटॅक येऊ शकतो. सांगता बाई काय मग तेलकट खाणं बंद करायचं. आतापासून तेलकट खाणं बंद. लक्षात आलं तुमच्या? इमिजिएटली वडे समोसे चित्रपट बघायचं नाही. लक्षात आलं? कायच नाही. सगळं बंद करायचं याच्या पुढे. हा, हा हा. काय पुढचं बघा. डी विटॅमिन सुद्धा कमी आहे. आहे का? डी विटॅमिन कमी आहे. काय डी विटॅमिन कमी आहे? उद्यापासून रोज 2 तास सूर्यप्रकाशात बसायचं. लक्षात आलं? अहो कशात नको तर सांगतास डॉक्टरांनो. हाय तो माणूस कमी नाही अहो, तसं नाही. अहो, रोज दुपारचं लुंगी घालून उन्हात बसता. हा मग चांगलं आहे ना अहो मग. कसला चांगला. त्या परबिनिक बघूचा म्हणून खिडकीत ना असा दुर्बीण लावून बसलेलो असतो हाय तो माणूस. तुझ्या बापाचं काय जाता ग घबऱ्या. माझ्या औषध काय बोलायचं नाही. तू तर वसाडे बोलूच नको. तुम्हाला सांगतो ह्याच्या मुलं ना त्या दिवशी माझी लुंगी जळली हो. लुंगी जळली? ते काय हे बघा ते एकदा भिंग असतो बघा त्याने कागद जालता खेळ खेळतात बघा. हा. तो खेळ खेळीत होता. मग? तो कागद माझ्या मांडीवर ठेवला आणि असा भिंग लावला. हो अशी लुंगी अशी लगेच पेटली पडकन माहिती आहे. जाम मजा आलेली. जळती लुंगी घालून परवा इकडे तिकडे आग लागली आग लागली आग लागली. चेष्टा करता बाय वासाड्यानं चेष्टा करता बाय माझी लुंगी झाली म्हणून. थांब एक दिवस ना तुझ्या दाढीवर असा भिंग ठेवून नाही तुझी दाढी झाली ना तर नाव कातील मोरे म्हणून काय सांगणार. नाही नाही वासाड बाप आहात ना बाप आहात ना. कसं अघोरी बोलताय? लहान मुलगा आहे तो. हा लहान आहे वासाडा. हा लहान आहे. त्या परबिनीला काय बोलला माहिती आहे? काय? ओ मला ना आता बाबांची चप्पल होते तर ती म्हणाली मग ते काही नाही जस्ट असंच आपलं म्हटलं. मला सांगतो त्या परबिनीन इतका त्याला तुडवला नाही ना. तुडवला वासाड्या. पण मला एक कळत नाही. एका क्षणात तुम्ही दुर्बिणीवरून परबिणीवर जाता कसे? हा रिपोर्ट दिसतोय का तुम्हाला? काय आहे ह्याच्यात? हा डेंजर परिस्थितीत आहात तो तुम्ही. काय? अरे बापरे आत्ता जाणवलं तुम्हाला? काही होऊ शकतं. कोलेस्ट्रॉल लेवल कुठल्या लेवलला गेले? जरा सिरियस व्हा कळलं? मला अरे एवढं सिरियस व्हायला लगेच? आई ग हे सिरियस होतं तुमचं? मग औषध घ्या आणि जा ना तुमचं. तुम्ही इथे कशाला आलात? सॉरी. प्रेशर चेक करायचंय मला तुमचं. ए बाबा तर चेक करून घे. त्याला कशाला पाठवताय? हाच प्रेशर आहे माझा. अरे बस त्याचं म्हणजे तुमचं प्रेशर ब्लड प्रेशर चेक करायचं आहे मला. लक्षात आलं? काय होणार नाही. काही होणार नाही. कधी आयुष्यात केलं नाही का प्रेशर? हा घ्या हात द्या तुमचा. धर. घ्या. काय? एक प्लेट इडली द्या ना. ग बापरे. एक मिनिट. काय बोललास तू? एक प्लेट इडली ते इडलीवाला वाटलो मी. तू याला समजवा. पॉम्पॉम वाजवतो. पॉम्पॉम आवाज आला. पॉम्पॉम तुला? इडलीवाला हे मशीन घेऊन जातो?
एक प्लेट इडली म्हटलं हात करा पुढे आणि फुसफुस करतो. याला समजवा. ए बाबा ते इडलीवालं नाही आहेत, कळलं ना बाळा दत्तू, ते काका होते इडलीवाले नाही होत. त्यांच्याकडे सायकल आहे, टोपातनं इडली घेऊन दिसतात ते. ते काय चटणीचा डबा घेऊन आले, लुंगी घालून बसलेले दिसतात काय. त्यांच्याकडे पिलेटी आहेत का इडली वाढायला? असं 2 माणसं उभी दिसतात काय. अरे पण हे कशाला सांगताय तुम्ही? हे का सगळं सांगताय? आता तुम्हीच म्हटलं ना समजावं म्हणून त्याला समजावलं. हे समजावा म्हटल्यावर इडलीवाला नाही इतकंच बोला ना. सायकल नाही, प्लेट नाहीये, चटणी नाही, हे कशाला सांगताय? बघा आता तुम्ही कशात बोललास, आम्ही सांगितलं होता ना. अरे तुम्ही त्याला असं सांगा की बिंडोकपणा करू नकोस. सायकल नाही, लुंगी नाही, प्लेटा नाहीत, इडली नाही, हे असं बोलू नको. हे सांगा, एवढं सांगत होतो मी. बघा तुम्ही परत सांगितलं, आम्ही दोघांनी सांगितलं जवळ जवळ समजलं होता त्या का. दत्तू व्हायते काका इडलीवाले नाही होत. का नाही होत? कारण त्यांच्याकडे सायकल नाहीये, टोप अरे परत नका सुरू करू. मी नाहीये ना इडलीवाला. सर्टिफिकेट आहे तिकडे माझ्याकडे, डॉक्टरचं एमडीचं सर्टिफिकेट आहे. कशाला इडलीवाला आहे म्हणून आहे का? मला इडल्या पाहिजेत म्हणून इकडे आलात का तुम्ही? नाही. बरं नाही म्हणून आलात ना, म्हणजे मी डॉक्टर आहे. ते डॉक्टर आहे, ते इडलीवाले नाही आहेत. का इडलीवाले नाही आहेत? कारण त्यांच्याकडे सायकल नाही. अरे परत तेच बोलतोय माणूस हा. तेच बोलतोयस तू बिंडो का? मी नाहीये ना इडलीवाला, मग मी नाहीच आहे त्याच्यावर एवढा वेळ का घालवतोय आपण? समजावून सांगितलं मी की कोण आहे, डॉक्टर आहे की नाही, मग त्यावर वेळ घालवा. हे डॉक्टर आहेत, इडलीवाले नाही आहेत. नाही. का नाही आहेत? कारण अरे त्यांच्याकडे बापरे! फेकून मारे ना मी सांगतो ते ऐका जरा. हा. हे काढलं तेवढ्यात. पकडून ठेवा, पकडून. हा. 120 आहे. 300 कमी होत. कशाला? तो मोर 420 आहे ना. मी वसाडे 420 आहे. होय तर. 420 होय, आहे? असंच. मग तू 180 आहे. 180, मग तुम्ही 180. 240. 250 आहे का? मग तुम्ही 15. अरे पाच, तुम्ही पाच. अरे थांबा, ते इडलीवाले काहीतरी बोलतायत ना. वाचवेले तुझा बाप इडलीवाला नाही आहे. इडलीवाला झाला ते तरी पुन्हा कशाला सुरू मारेन? नाही तर काय? अरे तर इडलीवाला नाही आहेत. का नाहीत इडलीवाले ते? कारण त्यांच्याकडे सायकल अरे नाही. नका परत सुरू कर. बस इकडे. हा आवडलेलं नाही मला. काहीतरी मी टोचेन आणि मग इथेच राहिलं 2-3 वर्ष, सांगून ठेवतो मी. बीपी थोडस वाढलेलं आहे. होय. मी गोळ्या देतो, त्या घ्या. ती गोळी रेग्युलरली घ्यायची. लक्षात आलं? एक्सरे काढला का? एक्सरे काढायला सांगितलं. एक दाखव काकांग दाखव. एक्सरे नाटका गोळी आहे माझ्याकडे देवा. हो कळलं. मस्त आहे. फडफड फडफड. अरे दे रे. खेळ आहे हा त्याच्या पोराचा खेळ आहे तुमच्या. फडफड फडफड आवाज हा खेळ आहे तुमच्या पोराचा. ह्याला आणत जाऊ नका पुढे डॉक्टरच्या समोर. कळलं? आम्ही आणत नाही, पण तो येतो सारखा सारखा. ते बघू बघू ते जरा डावेत बघा. काय? त्या तामनकर बाई अशा मुडपून बसल्या बघा दिसत. हृदय ते हृदय. नाही जरा नीट बघा, तामनकरच बाई आहेत त्या. हृदयात तामनकर बाई या. लाज वाटता? घर बघितलात तिचा? वासाठी तू बघितला आहेस? नाही मग अजून बोलवकच नाही. नाही कोणीच नाही बघितलं. त्याच्यापेक्षा प्रसाद ओक फार वाटले. त्यांनी आपल्याला घर दाखवले तरी. गेला बाजार प्राजक्ता माळी काय वाईटा. पार्टी करूया करून मसाले भात आणि गुलाबजाम तरी दिले आणि तिने. ना नावच काढीत नाही तामनकर मॅडम. घर दाखवायचं नावच घेत नाही, माहिती आहे. एवढं बोलतो कायच कर. हो एवढं आपण स्किट मधनं सारखं सारखं सांगतो, आपल्याला आता लाज वाटायला लागलेली आहे माहिती आहे. पण मी काय म्हणताय, तुमच्या इडलीवाल्यांची पार्टी झाली काय तिच्या घरी? मी कुठून इडलीवाला? आमचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, इडलीवाला आणि सई तामनकर. वाटेल ते बोलता काहीतरी. मी नाही इडलीवाला सांगतोय तरी त्याच्यावर 5व्यांदा झाला आता आहे. कळलं तुला हे इडलीवाला नाही. अरे परत तेच नाव नाही काढायचं इडलीवाल्याचं. नाही, नाही. मला नाही आवडत इडली. गिळगिलीत जात पण नाही ती गळ्याखाली. मला नाही आवडत इडली. काय झालंय हो? हे काय हे? काय काका हा मला इथे एक होल मारून द्याल काय? का? मी सगळ्यांना सांगेन की माझ्या बाबांच्या हातला होल आहे. पैसे जमा करून चायनीज पार्टी करेन मस्त पैकी. तुम्ही बाजूला व्हा. आनंद मारतो. अरे अरे थांबा रे. अरे थांबा रे. त्याला जोड्यान मारणार अरे आहे. या. हो आजारी असस गप्रा. अरे पोरगा आहेस का कोण आहेस? चायनीज भेळसाठी तू बापाच्या छातीला भोक पाडशील आणि पैसे काय हे बघा जरा. हे खूप डेंजर आहे. हे पॅचेस दिसत आहेत ना, ही व्यसन आहेत तुमची. अरे बापरे. अरे अरे बापरे. हा सिरियसनेस आहे तुमच्याबद्दल. हा सिरियसनेस आहे तुमचा. हा सुधरा याच्या पुढे सगळी व्यसन बंद.
लक्षात आलं? जी व्यसनं तुमच्या आयुष्यासाठी चांगली नाहीयेत ती करायची नाहीत. लक्षात आलं तुमच्या? काय ना हे मी आता तुम्ही आल्यात म्हणून सांगतोय, खूप हार्ट अटॅक येऊ शकतो. बापरे. वेन्स काम करणार नाहीत. मी सांगून ठेवतो ते औषधं घ्यायची रेग्युलरली. कळलं? आहारात सगळं तुमची लाईफस्टाईल तुम्हाला चेंज करावी लागेल. कळतंय का जरा तुम्हाला? करा ते. हा हे द्या हिमोग्लोबिन चेक करूया आपण. हे काय हिमोग्लोबिन किती कमी आहे? मला कळतं काय झालंय तुमच्याबद्दल? काय झालंय? हिमोग्लोबिन किती कमी आहे? सगळी इज्जत घालवली आहे परब्याने. सगळी वाट लावून टाकतो. काय झालं? आता सगळे मला शाळेत चिडवतील ना, हे हिग्लोमोग्लिन कमी असल्या बापाचा पोरगा, हे हिग्लोमोग्लिन कमी असल्या बापाचं पोरगा. बापानी हिग्लोमोग्लिन असं ठेवलंय? हिग्लोमोग्लिन कुठला आलाय? हिमोग्लोबिन शब्द आहे तो, हिमोग्लोबिन. एक काम कर, हे कुठे गेलं ते? हे घे, कोपऱ्यात उभा राहा, स्वतःचे ठोके मोजत बस. तिकडे उभा राहा. एका तासात किती ठोके होतात मला सांगायचं. तिकडे उभा राहा, तिकडे राहा, इकडे उभा. हा मला नकोय, याच्या पुढे ह्याला आणायचं नाही, सांगून ठेवतोय. हिमोग्लोबिन वाढलं पाहिजे मुळे. हे ग्लोबिन लय कमी. हिग्लोग्लोबिन असं काही नाहीये. तुम्ही म्हणता नाही आला तरी सुद्धा चालेल, पण ते वाढवा. कळतंय का तुम्हाला? कसं कसा वाढ? अंडी खा, फिश बिश खा, असे आयटम खा. मी लिहून देतो, डाएट सगळं लिहून देतो तुम्हाला. अगदीच काय नाही झालं, गेला बाजार मुठभर शेंगदाणे घ्यायचे, ते खायचे. अच्छा, त्याच्याबरोबर चिल्ड बिअर घेतली चालेल का? 3 वेळा झुप 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 करून उलटी मारे ना तुम्हाला. तुम्हाला सांगतोय मारा मारा, त्याच लायकीचो हा माणूस. मी डॉक्टर आहे, पण मी ह्या वेळेला मारेन. डॉक्टर समोर तुम्ही म्हणताय चिल्ड बिअर प्यायलो तर चालेल का म्हणून? चण्याचं नाव काढ. पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कळलं तुम्हाला? अल्कोहोल इज इंजुरियस टू हेल्थ. काही करायचं नाही. लक्षात आलं तुमच्या? कल्लय तुम्हाला काय सांगतायत? तुम्हाला सांगतोय ते नीट लक्ष द्या. मुरे तुम्ही समजताय, मस्करीवारी घेऊ नका. मगापासून ते सिरियसली चाललंय ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त सिरियस झाली आहे गोष्ट. हे रिपोर्ट्स आहेत ना, खूप घाणेरडे आहेत तुमचे. लक्षात घ्या. लाईफस्टाईल तुम्हाला चेंज करावी लागेल. कळलं? नाहीतर आयत्या वेळेला रक्त द्यावं लागेल तुम्हाला. या दोघांचं रक्त काढून द्यावं लागेल तुम्हाला. लक्षात येतंय तुमच्या? या दोघांचं रक्त मला भरावं लागेल. हा, वेळ येऊ शकते ती. येऊ शकते. हा. दत्तू रक्त दे मला. मी नाही देणार. काय देणार नाही? वासाड्या, अरे तू झोपलास ना, बाटलीभर रक्त काढून घेतो का नाही बघ तुझा. आत लावून बघा. नाही रात्री तुमच्या पोटातून अपेंडिक्स काढला ना तर सांगतो बरोबर. माझा अपेंडिक्स काढणार आहे? काढे नाही. काय करणार अपेंडिक्सचा त्या? पिंकीला सांगितलंय मी, तुम्हाला पप्पी दे, मी तुला पप्पांचा अपेंडिक्स देतो. अरे काय ऑफर आहे ही? हे काय ट्रान्झॅक्शन आहे? कुठली फॅमिली आला तिकडे तुम्ही? तुझ्या तर पिंकीला सांगतोस पप्पी दे, नाही तर मग अपेंडिक्स घे. असं हे निघा. ऐका ना, गरज नाही तुमची. ऐका ना, ऐका एक क्षण इकडे खड्ड्यात गेलं तुमचं. निघा. एक क्षण इकडे थांबायचं नाहीये. परत आलात ना, लात मारीन सांगून ठेवतोय मी. बरगडे आई शपथ 3 महिने कराटे शिकले आणि तुडवेन तुम्हाला. बघितलास? बघितला? तुमची ना लायकी नाही. हा सॉरी हा डॉक्टर, सॉरी. इडली वाला चिडलो ना. अरे तुझा बाप इडली मला नाही घेतून. वा वा वा, तुमचा हास्य रिपोर्ट अतिशय उत्तम होता. खूपच छान परफॉर्मन्स. कसा वाटला इडलीवाल्याचा परफॉर्मन्स? खरं तर मला आता कमेंट द्यायचा मूड नाही आहे. म्हणजे मूड नाही म्हणजे ते काय मी देतोच, प्रत्येक एपिसोडला प्रत्येक स्किटला देतो. आज मला कमेंटपेक्षा मला उत्तर हवं आहे. का नाही बोलवत तू घरी? का पार्टी देते? अगं लोकांना घरी बोलवावं, पार्टी द्यावी, संस्कार आहेत ते आपले. आम्हाला बघायचं आहे मलाडचा सूर्यास्त. आम्हाला सूर्योदय बघायचा आहे. सूर्योदय पण सूर्योदय बघायचा आहे आम्हाला. काय यार, लोक मला ठिकठिकाणी मी जातो तेव्हा विचारतात, सई तुमची खूप घट्ट मैत्रीण आहे ना? मी हो सांगतो. एनिवे, छान मस्त विषय होता. मोरे फॅमिली आणि सम्या हे कॉम्बिनेशन खूप वेळाने येतं, पण जेव्हा येतं ते चाबूकच येतं. म्हणजे 100% पैसे वसूल असंच कॉम्बिनेशन येतं ते. तसंच आजही होतं. मजा आली. ब्रिलियंट, म्हणजे उत्तम सांघिक परफॉर्मन्स, उत्तम गिव्ह अँड टेक, उत्तम एनर्जी आणि मजा आली. बहारदार. वा वा वा. येस, सई द 11th प्लेस. मजेदार परफॉर्मन्स होता. कमेंट्स द्यायच्या आधी सांगते की आपण सूर्योदय आणि सूर्यास्त यावर्षी नक्की बघूया. मस्त विषय होता. खूप सुंदर सादरीकरण.
मला असं खूप वाटतं की मला स्वतःला आणि आय एम शुअर ऑडियन्सना पण परबिनीला भेटायची जाम इच्छा होते. तर आता मला असं वाटतं परबिनीला एकदा आणलं पाहिजे या मंचावरती. मोरे, आज मला हरक्युलिसवाला पंच अत्यंत आवडला. पंचेस तुम्ही लँड अमेझिंग करताच, पण असे जे असतात स्पेशल ते तर त्याच्यात तर तुमचा हातखंड आहे तो, असं मला वाटतं. दत्तू, यू आर आउटस्टँडिंग. काही म्हणजे टायमिंग अप्रतिम होतं, रस्सा मस्त. समीरता, मला असं वाटतं की ह्या प्रहसनामध्ये तू त्यांना इतकं छान बागडू देतोस ना, म्हणजे तुला माहिती आहे की त्यांची स्पेस कुठली, तुझी स्पेस कुठली. हे जे बायफर्केशन आहे ते खूप छान करतोस, त्यामुळे आणखीन जास्त मजा येते. सुंदर परफॉर्मन्स. परभणीला भेटायला उत्सुक आहे. थँक्यू वा 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 वा. मंडळी, आता इथे रंगणार आहे एक खासगी लावणी बैठक. त्यामुळे चला अनुभवूया हास्याचा नाद खुळा परफॉर्मन्स जो घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेतले अतरंगी कलाकार. बसायला का झोपायला आलायस? लावणी बघायला आलायस ना? हो कला जाम भारी आहे रे. या सगळ्या वातावरणाने माझं अंग एकदम शारून आलंय. लावणी सुरू झाली तर किती मजा येईल ना. होणार हा ना, काहीच नाही आहे. अरे चेतनाबाईंची आगा बघशील ना, असा पागल होशील. हे बोलतोस? अरे वीज आहे ती, वीज 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 अशी काटते नाही का, ती वीज आहे. बोलतोय? आणि ती दुसरी आहे ना अश्विनी, हा. ती म्हणजे वादल. वादळ? वादल म्हणजे काय? असं का वादळ असतं बघ का, वादल आहे. वादळ आहे? हो, ती कधी कधी येते ना फाडामध्ये. अच्छा अच्छा. रेग्युलर येतच नाही फाडात. कधी कधी प्रायोगिकी नाचते, कधी कधी सिरियल मध्ये डेली नाचते. बोलतोय? अरे बाबा, तू नशीबवान हाय, आज तुला तिचा डान्स बघायला मिळणार आहे. वा वा वा. त्या एकत्र नाचायला लागल्या ना तर समोरचा माणूस असा घायल होतो, घायल. मना घायल व्हायचंच आहे. बादल बिजली अशी माझ्या अंगावर पडू द्या ना, मना आता मरू दे. अरे काय काही झाला? नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. बादल बिजली कुठे आहे? त्यांना पण नमस्कार. काही नको करू, ओळख करून देतो. अच्छा ओळख. हे फडाचे मालक आता हे मालक आहे रोहित माने. रोहित माने. हा. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, मेंढा प्रेम अरुण कदम. हे सगळं म्हणजे एकच आहे ती. एकच आहे, एकच आहे. अरण्या, हे हाडाचे कलाकार आहेत. हा, हे काय? बरगड्या तुटेपर्यंत शायरी करतात का? कौन काय करतात? कौन यांनी तो बायकांना असा जमून फड सुरू केलेला आहे. केलाय? या नीट बोल त्यांच्याशी, तरच तुला लावणी बघायला मिळेल. नमस्कार. नमस्कार. याचे तुम्ही मस्त मस्त लावणी बघा. बायकांना बोलवा ना. हो, बादल बिजली त्यांना पण एकदा नमस्कार. हे पहिल्यांदा आले का इकडं? हो, मी पहिल्यांदा इकडे आलो. दाखवणार. वसरने इकडे मला आजच आणलं. असं 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 लावणी बघणार तुम्ही, एक नंबर लावणी बघणार, काय बोलता? म्हणजे परत येतच राहणार तुम्ही इकडे. हे? साधं सुद्धा कामच नसते आपल्याकडे. झनाटा असते, झनाटा. तो जनाटा एकदा काय तो म्हणे दाखवा लवकर. बोलवा ना बोलवा ना. थोडं थांबा, थोडं थांबा, थोडा धीर धरा. बरं फड कधी सुरू केलं तुम्ही? फड फडाला 9 वर्ष झाली की आता. 9 वर्ष झाली. वसाऱ्याने तू आज मला इकडे घेऊन आलास. 9 वर्ष सुरू झाले ना, आज कशाला आणलंस तू? आज कसं तुला मी फोन करतो, तू कधी उचलतच नाही. वसाऱ्या म्हणजे 9 वर्षात मी तुझा फोनच नाही उचललाय. तसं ना वर, मी सुद्धा आता हल्ली हल्ली इकडे यायला लागलो का नाही. असं बोल ना. 9 वर्ष झाली काय तुम्हाला? बसा बसा शेड बसा, बसून घ्या तुम्ही, बसून घ्या. बरं, बसा. झोपू नको, लावणी बघा. लावणी. 9 वर्ष झाले बघा फाडाला. म्हणजे लय कष्ट केले. पहिली 2-3 वर्ष जरा हालाकीचीच, म्हणजे काय कळतच नव्हतं. काय होतंय, काय चुकतंय, काय चाललंय. पुरी देखण्यावर का नाचा एक नंबर, काय बोलताय? पण फड काय फेमस होतच नव्हतं. गर्दी काय होतच नव्हती. अरे अरे अरे. पण एक दिवस एक भला माणूस भेटला, तुम्हाला सांगतो. मला म्हणला, उघडे बाबांच्या चरणात जावा, त्यांच्या आशीर्वादानं तुमची सगळी कामं होणार. हे कोण? कोण? उघडे बाबांचा आशीर्वाद जेव्हा घेतलाय की नाही, तेव्हापासून फड जोरदार चाललाय आमचा. उघडे बाबा? उघडे बाबा, उघडे बाबा. म्हणजे तुम्ही उघडे बाबांना ओळखता? हा, तुम्ही बी ओळखता काय? ओळखतो म्हणजे 4 वर्ष झाली मी त्यांचा मोठा भक्त आहे का नाही. काय सांगताय? उघडे बाबांचं फक्त लय टाइम झाला. आधी बोलवा ना त्यांना यार. बोलवतो, मी काय म्हणतो माने, हो. तुम्ही कधीपासून बाबांना ओळखता? झाली घेऊ आता 5 वर्ष झाली की. किती? 5 वर्ष झाली. काय बघा,
20 जानेवारी होती त्या दिवशी. किती? 20 जानेवारीला बाबांच्या चरणात गेलो नाही, तेव्हापासून फडजी काय रंगतोय थांबलाच नाही हो परत. अरे मग हा योगायोगच आहे. कसला? आज 20 जानेवारी. काय सांगताय? 20 जानेवारी 20 आज? जानेवारी आहे. हा, बघितलं का? पवित्र दिवस आहे का? खरं पवित्र दिवस मग बोलवायला पचकन त्यांना नाचू त्यांना रे. पवित्र दिवशी कसं सुरू नाही, नाही, असं नाही. तान एकदा येऊ दे ना. जरा थांबा. आजच्या दिवशी अहो, बाबांची पूजा केली पाहिजे आधी. पूजा नको पूजा नंतर कर. थोडं थांबा. निकुरानी, ए निकुरानी, आलो कोण उठ मेला उठ. जा बाबांचा फोटो घेऊन ये. बाबांचा फोटो जा घेऊन ये. आणतो जा घेऊन ये लवकर. ऐका ना बाबाचा फोटो येईपर्यंत एक डान्स होऊ द्या ना. जरा थोडं थांबा हो. देवा धर्माच्या गोष्टी आहेत त्या. देवा धर्माच्या बाबा काय दिवस आहे आजचा बाबा. बाबा दर्शन घ्या साहेब, दर्शन घ्या साहेब. दर्शन हो. अरे आपली ओळख ना पालक, मी कशाला दर्शन घेऊ. बाबा अरे पावतात बाबा हे. दर्शन घ्या. काय ठीक आहे नमस्कार करतो. अगरबत्ती पेट. पुरी न बोलू. चेतला अश्विनी अरे या किबी बाबांचा फोटो. अचानक असं बाबांचा फोटो का ठेवला? बाबा गेले काका. काय बस बेने कशाच नावानं मोगा पसरलाय? बाबा कधी जात नसतेत. ते काय म्हणतायत मी हाय. बाबा अमर आहेत. बाबा जात नसतात. अगं आजचा पवित्र दिवस आहे 20 जानेवारी. आजच तर बाबा भेटले होते आपल्याला. अगं बाई लक्षातच नाही आलं. 20 जानेवारी हाय आज. मग? पण मला काही आठवण नाही केली गं. अगं माया तरी कुठे लक्षात होतं. माझ्या बी लक्षात नव्हतं. ह्या दोन भल्या माणसाने आठवण करून दिली म्हणून यांनी सांगितलं. अगं बाई लयच भारी. नमस्कार नंतर पहिलं सुरू करा लावली तुम्ही. त्याचे सुरू करायला करा हा. बया. चप्पल उडू द्या एकदा त्याचा. वर नाचा आधी हा. नाही हा. बाबांच्या फोटो समोर लावणी होय. असं काय करता. आत्ताच इथं फोटो समोर लावणी केली की नाही सगळ्यांची छप्पर उडत्यात. तेवढं आहे. नाही बाबा दर्शन म्हणते दर्शन घेऊन झाल्यावर आपण भजनाला सुरुवात करूया का? भजन आता नको भजन. अरे डायरेक्ट सुरू करा भजन. नंतर पण तुम्ही करा, मी गेल्यावर. आता सुरू करा. नसतंय हो, देवा धर्माच्या गोष्टी आहेत. नका. अरे काय दिवसभर रांगवायचंच आहे की. चालू करा. ये हात जोड द्यावाला नाही मग. चल उघडे बाबा की जय. जगमे सब उघडा है. उघडे बाबांचे भक्त हे भाबडे दर्शनाला जाऊया ना कडे. उघडे बाबांचे भक्त हे भाबडे दर्शनाला जाऊया ना कडे. बाबा डोंगरामध्ये बसले डायरेक्ट सिद्धी घेऊन उठले. आपण भक्त कोणा कुठले त्यांचे प्रेम सारे लुटले. ना 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 अरे रे 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 ना 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 ला 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 तरत तरत ता. अरे ऐका ना, शब्द सुचत नसेल तर भजन बंद करा, लावणी सुरू करा ना यार. चालू करा. दर्शनाला येतात गणेश सागडे. उघडे बाबांचे भक्त हे भाबडे. उघडे बाबांचे भक्त हे भाबडे दर्शनाला जाऊया लागडे. दर्शनाला जाऊया लागडे. दर्शनाला जाऊया लागडे. दर्शनाला जाऊया ना गडे. उघडे बाबा की जय. जगमे सब उघडा है. झाले बाबा, सगळे भाबडे बिबडे झाले. ए तथा लावणी सुरू करा. लावणी करा हे पोरींनो चला लावणी सुरू करा. लावणी सुरू. करायची? एक मिनिट बाबांचा फोटो फडका टाका. बाबाने बघितलं तर अवघड होईल बाबा. टाक फडका अंगा असं. सुरू. चला सुरू करा. कोल्हा बाबा नाही कोल्हा. मला आजचा दिवस खूप पवित्र वाटतोय. आज काय दिस आलाय पण माझ्यावर. पोटासाठी मला नाचावं लागतंय. खरं तर माझी तर उपास धरायची इच्छा आहे. उपवास
किती उपवास करशील? नसतो होतील आता. अरे उपवास करशील. एक काम करूया, आपण उद्यापासून उपवास करूया. मी पण तुझ्यावर उपवास करतो. माझ्या डोल्याचा उपवास सोडवा आज. नाचा जरा तुम्ही. काय शेठजी तुमचं बराबर आहे पण कसं आहे आम्हाला असं वाटतं की आता ध्यानालाच बसू आपण चला ध्यानाला? मी कुठं बसू? बसा हो तुम्ही शेट तुम्ही लय लगा खळीला आलाय अरे पण हे लोक ध्याना बसले तर मी काय करू? करू करू सुरू करू जरा त्यांचं ए पोरीनो एक काम करा उठा उठा करा सुरू हा, सुरू करा, सुरू. अहो उठा करा सुरू सुरू. काय नसतंय शेवटी प्रेक्षक ह्योच आपला देव असतोय आलं का लक्षात रसिका प्रेक्षकांसमोर कला सादर करणं हीच आपली पूजा आहे हा? लवकर करा, सुरू करा सुरू करा सुरू बघा करा. समजा समजा तुम्ही आज हेच आपले उघडे बाबा आहेत नाही मी उघडा नाही. वासाड्या हो उघडा तरच डान्स बघायला भेटेल तुला. मी उघडा आहे मग नाचा. उघडा आहे मी नाचा. चला अरे केला माफ. चला सुरू करा. स्पेशालिटी माझी आहे. मी 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 बोलतो एक मिनिट. मोरे थांबा 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 थांबा. बाय माझ्याशी सत्तेची पाठ. संध्याकाळचा प्रहराने बोलणं घ्यायला राजी आहेस बाय मांजायशी. बोल कोण आहेस? मला ओळखलं नाही कोण मी उघडे बाबा. उघडे बाबा. उघडे बाबा. उघडे बाबा. उघडे बाबा. बाबा ज्याला ढोलकीच्या तारा उघडे बाबा येतो काय? ते हे रे का? उघडे बाबा मोरे मोरे मला काय सूचना झालंय विचारा ना उघडे बाबा कशासाठी आलेत कसे आहेत विचार लवकर बाबा बाबा तुम्ही कसे आहात? तू कसा आहेस सांग कानाखाली तुझ्या बसले. मी बरं आहे पण तुम्ही कशासाठी इथं आलं होय? मी इथे काहीतरी सांगायला आलोय. नको सांगू वासऱ्या. पटकन सांगण्यात जा. इकडे मला नाच बघायचा आहे. सांगते सांगता बरेच दिवस झाले आपली गाठभेट नाही. तुम्ही आम्हाला काही चढावा दिला नाही. पोरींनो बरेच दिवस मी तुम्हाला काही प्रसाद दिला नाही. त्याच्यासाठी मी इथं आलोय. चढावा द्या बाबा बाबा नाही पटकन घ्या. ये घे बाबा बाबा घ्या घ्या घ्या. हा, बाबा बाबा असं द्या. हे अरण्या बसतोच काय चढावा दे. वासऱ्या आपली ओळख नाही पाहिलं मी कशाला देऊ त्याला चढावा? थोडी पोप त्यांचा पटकन चढावा देऊन टाकता पटकन. पण मी कशाला देऊ नाही यार? घे तू नंतर तुला लावणी बघायची ना. ए काय एवढंच ठेवशील. हा मग खिशात बंडला ताण ठेव. बंडल आहे? हा मग पण बंडल कशाला? मी त्या पोरींवर उडवायला आणले बंडल. अरे ह्यांना द्यायला असतं तुला डान्स बघायला भेटेल. नंतर उडव पोरींवर पहिलं त्यांच्या समोर ठेव. याला दिलं तू वाव नाच बघायला बघायला भेटेल. मिळेल? भेटल. ठेव सगळं ठेव. किती आहेत? किती आहेत? थोडेसे हा, हा. सगळं ठेव. सगळं ठेव. कशाला ठेव सगळं बाबा. मला काय झालं होतं मी इथं का बसलो होतो? अरे बाबा आले होते की अंगात तुझ्या माझ्या अंगात बाबा आले होते. बाबा आले होते अरे बापरे एवढे पैसे मिळाले बघ. मला वाटतं 5,300 रुपये माझे. मी तर म्हणतो उघड्या बाबांच्या नावाने आज चायनीजचं भांडारच खोलू आपण. चालते लय उपकार झाले तुमचे दादा दादा भाऊ तुमच्या बाई आमच्या फडातल्या समध्या बायका कर्मचारी आज चायनीजचा भंडारा खाणार आहेत तुम्ही बी या फ्राईड नूडल आणि व्हेज मंचुरियन तीर्थप्रसाद आलाय अरे वासऱ्या ही दादा बोलतोय हे भाऊ बोलतोय. अरे जा काय जा वाचारून मी पैसे दिलेत. 5,000 रुपयाचे बंडल दिले. त्यांना नाचायला सांगा. नाच कसं थोडं थांबा तुम्ही नका लय घायला असताय बरं का मालक अजिनोमोटो संपलंय येणं कांद्याची पात कापायला घ्या आधी आजीनं मोठं संपलंय ए, मी काय बोलतो? 5,000 भांडाऱ्याचं जेवण जेवल्याशिवाय जायचं नाही तीर्थप्रसाद असतोय आलं का लक्षात जेवल्याशिवाय हो, सोडायचं मी मुलांना. आणतो. आलो मी जरा तयारी करायची. हो, नक्की, आलो मी नक्की. चला हा. अरे काय वाचाड्या. अरे तू भाग्यवान आहेस. आज तुला त्यांचा भंडारा खायला मिळतोय. तो पण चायनीज मध्ये. माहितीये तुला? आणि कोण बनवणार आहे माहिती आहे? ती वादळ आणि बिजली दोघी मिळून बनवणार आहे. अरे चायनीज भंडारा नाहीच बनवायचा. मला इथं नाचायचं होतं ना अरे वाचायला. हो तर नंतर नाच होईल. आधी आधी भंडारा खाव्या. चल लवकर. त्याला काय येरा झालं काय? चल लवकर. मला भंडारा बिंडारा नाही खाणार. मला खायचं नाही. काय बरं भरू वा 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 एक शब्द आज नवीन मिळालाय. झनाटामय परफॉर्मन्स झाला. मजा आली. बघा हा सरसी काय म्हणतात प्रसादा. कला ही मनातून सादर करायची असते असं म्हणतात. सावत्या तू मनाच्या जरा जास्त खाली गेलास बरगडीपर्यंत गेलास पार. बरा आहेस का आता? वा वा मिस केला आम्ही तुला. पण त्या निमित्ताने डॉक्टरांना तरी तुझी चोरबॉडी दिसली असेल.
वा वा, फार मस्त वाटलं तुला पुन्हा एकदा बघून. मस्त परफॉर्मन्स, मजा आली. वेगळ्या चवीचं स्किट होतं, रंजक, मजा आली. मंडळी, एका घरामध्ये तयारी चालू आहे अण्णांची 75वी साजरी करण्यासाठी. चला बघूया तिथे हास्याची काय तुफान फटकेबाजी होते ते. आणि ही फटकेबाजी करण्यासाठी मंचावर येत आहेत अर्थातच हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. भाऊजी, हा बाकी सगळं बरं आहे ना? एकदम मस्त. प्रवास एकदम चांगला झाला ना? अरे मग एकदम भारी. एकदम ना. ओ सरमेश, हा, लग्नानंतर बोलता बारीक झाला रे तू रे. ओ वहिनी, याला काही खाऊ पिऊ घाला जा. अहो भाऊजी, नाही नाही, तिचा काही प्रॉब्लेम नाही. थंडी आहे ना, थंडीत मी थोडा आत जातो. काही बोलता वहिनी, याला आहे ना थंडीत आहे ना मेथी तिचे लाडू खाऊ घाला बरं. असा दांडगल्ला झाला पाहिजे तो. दांड गल्ला हा शब्द मला लय आवडतो. वा 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 पुरा आले ते आता वा वा म्हणजे बघ ना कशी गप्पा रंगल्यात. म्हणजे घर भरल्यासारखं वाटतंय. मला जाम भारी वाटायला लागले. वा 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 बरं वाटतंय रे. कधी नव्हतं ची तुझा आवे बापूंना घेऊन आलीये. शर्मेश रसिकाला एकत्र सुट्टी मिळाली. मला ना असं भरून यायला लागलं. खरंच एकदम गोकुळच झालं बा. आई, बाप्पा हलतोय. हलू दे हो, हलू दे. आई गप ग, आई कशाला रडते? रडू नका हो, आई. आई, रडत नाही ग. आई, शांत हो. नाही, ऐका ए नाही म्हणायचं नाही बघा. नाही कुणी नाही म्हणायचं नाही. नाही, पण सांगा काय ते. हे बघा ए, सरमेश, बोल. 4-5 दिवस इथं राहा, मजा करा, एन्जॉय करा, गंमत खा पिया, मजा करा. आई ग आता प्रश्न आहे अण्णा. काय ते काय? राहायला आलोय, 4-5 दिवस राहणार आहे आम्ही. नाही. आईच्या हातचं चांगलं चांगलं खायचंय, पाटोड्या खायच्यात बरं ए, का, ए, आई. ताई, चांगलं तर खाणं झालंच पाहिजे. ओकेजन काय? ओकेजन काय? अण्णांचा 75वा वाढदिवस आहे. असा दणक्यात साजरा करूया ना, माहोल झाला पाहिजे, माहोल. म्हणजे माझा वाढदिवस तुमच्या लक्षात आहे पोरं? म्हणजे म्हणे मी म्हणलं पोरग विसरले का काय? अरे अण्णा, वाढदिवस माझा तुम्हाला माहिती. अहो अण्णा, एवढं डोळ्यात पाणी आणण्या एवढं काय झालंय तरी? अहो आता तुमचा वाढदिवस आमच्या लक्षात नसतं मग कोणाचा असणार? आणि त्यात एका माणसाची मज्जा आहे बाबा. 75 वाढदिवस आहे. ओ अण्णा, मज्जा करायची. अख्ख्या पंचक्रोशीत दणका उडून टाकू बा. 75 म्हणजे 75 झाली पाहिजे अण्णा. म्हणजे मेल्यानंतर सुद्धा लोकांनी आठवण काढली पाहिजे. 75 व्हायची तर अशी. ऐका ना, सगळं मस्त छान चाललंय. 75 साजरी करताय ना तुम्ही माझ्या. मरायच्या गोष्टींमध्ये नका. नाही अण्णा, म्हणजे माझ्या मनात पण नाही असं. मी आपलं बोलायचं म्हणून बोलून गेलो. नाही हरकत नाही वने. म्हणजे बघ, जेव्हा मी ह्यानं फोन करतोय ना, एक बी उचलत नाही. म्हणजे त्यांच्या कामात व्यस्त असतात. पण पोरांचा जीव आहे रे. नाही हो, बापावर खरंच पोरांचा जीव आहे. मला पण वाटलं होतं पोरं विसरली, पण पोरं नाही विसरली. आई सारखं सारखं काय डोळ्यात पाणी? अगं आई, नाही, मला वाटलं होतं पोरं विसरली, पण माझी पोरं नाही विसरणाऱ्यातली नाही ग माझी पोरं. ओ आई, अरे अशा कशा विसरतील पोर? आमची चेतना तर आहे ना, अरे बाप 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 1760 वेळा दिवसातून तुमची आठवण काढते. आमची आई अशी आहे, आमच्या अण्णा असे आहे. लोक अंगाई ऐकून झोपतात, मी अण्णाई ऐकून झोपतो. मजा करतात, लय मजा करतात. जावई बापू, हा? तुमचा ह्युमर म्हणजे अजून तसाच आहे बघा. म्हणजे गंजलेला. खरंय. म्हणजे गंज गेलाच नाही त्याच्यावर. काय बोलत अरे बोलू द्या हो, बोलू द्या. मला माहिती आहे ते माझी मजा घेतात आणि मला ते आवडतं. माझे फेवरेट सासरे. फेवरेट सासरे? फेवरेट म्हणजे असे अजून किती सासरे आहेत ताई? बघ,
नाही, नाही, नाही म्हणजे एकच आहे पण फेवरेट आहे बा तू ना तुम्ही बाय ना असा शब्द तर पकडून घेतो रे जरासा कवी आहे ना मी बाय ना कवी मारू कवी कथा ना आई अण्णा पण आता तर ठरलंय ना अण्णाचा 75वा वाढदिवस आहे आणि जोरदार सेलिब्रेट जोरदार करायचं. मी काय म्हणते 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण अण्णांची तुला करायची का? बेस्ट बोललीस बहिणी. हे चांगलं आहे हा. मी काय म्हणतो एखादा चांगला तराजू घेऊया त्याच्यात अण्णांना घालू आणि बघूया किती किलोचा भरता येते. बोकाड आहे मी बोकाड आहे मी घेऊया डायरेक्ट आनंतर दूध घालूया वजन करायचंय माझं. नाही नाही कसं बोलतोय अण्णा बघा हे माझं अण्णा मग कसं अरे त्याच्या बोलण्याच्या गर्भित अर्थ लक्षात घ्या म्हणजे गर्भित अर्थ म्हणजे अन्वय अर्थ अरे आधीच कळलं नाही हेच कळलंय काय कसं कळलं मला अण्णा काय सांगा गड्या आता राहू द्या काय सांगू नका अण्णा ऐका सगळं सोडून द्या तुम्हाला काय समजायची गरजच नाही आम्ही आहोत ना पोरं तुमची 75 करायला आलो आणि तुला करायचं फिक्स झालंय ठरलंय फक्त एवढं ठरवायचं की दुसरीकडे काय ठेवायचं दुसऱ्या पारड्यात आईचं सोनं ठेवूयात काय एक नंबर अगं आईचं सोनं लाख टाकशील इकडे सोनं कुठं आहे या माणसानं आयुष्यभरात काय केलंय का माझ्यासाठी? एक मंगळसूत्र 2 वाट्याने ह्या 4 मणी एवढंच केलंय. या पाटल्या पण माझ्या आईनं केलं होतं म्हणून मी ठेवून दिले. या माणसानं काय नाही केलं आयुष्यभर एवढं राबले काय केलं नाही या माणसानं. काय केले सोन्यासारखा माणूस आहे ना इथं सोन्यासारखा माणूस काय गळ्यात घालून लोंबवत फिरवाय सांगत जाऊ द्या आई कशाला उगाच बोलताय नाही ग बोलत नाही ग तू सांगते आयुष्यभर या माणसासमोर ना एक शब्द नाही निघाला माझ्या तोंडातून. म्हातारपणातच ना बायकांची हिंमत होते ह्यांच्यासारख्या समोर बोलायची. हो हो आई आई बरोबर तुमची आहे बरोबर आहे पण जाऊ द्या ना आता 75 आहे ना त्यांच्या 75 काही पण बोलते का तू सोन्याने तुला करायची बाय ना सोनं किती महाग आहे तुला तुला 10 नोटांनी तुला करू नाही, भाऊजी दादाच्या नोटांचा आयडिया चांगली आहे पण काय माणूस दिसायला छोटा आहे पण वजनानं मोठा आहे. म्हणजे जड हाडाचा माणूस आहे वजन जास्त भरेल 10च्या नोटा खूप लागतील. आपण एक काम करूया 1-1 रुपयाची चिल्लर टाकूया. चिल्लर चिल्लरला कसं लोखंडाचं वजन असतं ना लगेच भरेल. चिल्लर आहे मी चिल्लरने तुला करणार आहे अण्णा काय लोक म्हणतील तुम्ही कसं नाही अण्णांची चिल्लर मध्ये तुला घे चिल्लर आहे मी बस आज अरे मग कसं बोलते पोरग हे माझं हे असं बोलते नाही ठीक आहे शर्मेश काहीतरी बोल नको चिल्लर नाही करायची चिल्लर करायला लय चिल्लर गोळा करायला लागते ते कुठून करणार मंदिराच्या बाहेर भिकारी असो त्याच्याकडनं घेणार आम्हा भिकारीकडनं आणा. नाही म्हणजे तुला करा. ऐकू काय उडताई ऐका समोरच्याचं ऐका जरा तेच बोलतीये नको घ्यायला चिल्लर नको घ्यायला तर तुम्ही आपल्यावर नको चिल्लर नाही पण माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे आपला प्रॉब्लेम एवढाच आहे की अण्णांचं वजन जास्त भरते बरोबर मग आपण अण्णांचं वजन कमी करूया ना. ऑलिम्पिक मध्ये नाही का एखाद्या प्लेअरचं वजन जास्त भरलं की त्याला न खाता पिता ठेवतात आणि पळवतात एक्सरसाइज करायला लावतात 4-5 किलो वजन लगेच कमी होतं. अण्णांना आपण 7-8 दिवस उपाशी ठेवूया लय पळवूया एक्सरसाइज करायला लावूया 30-40 किलो तर अण्णांचं वजन उतरतंय तुझ्या बापाला पळव 7-8 दिवस त्याला उपाशी ठेवू आणि तुझ्या बापाला पळव काय बोलते ती मी माझं वजन किती आहे 42 किलो नाही बरोबर 7-8 दिवस उपाशी ठेवून जर का वजन कमी झालं किती होईल 40 किलो राहील किती 2 किलो आता 2 किलोचा अण्णा कुठल्या तराजू तुम्ही तोलणार आहे सोनाऱ्याकडनं आणावं लागेल तो तराजू तो असं उडून आता काहीच आणि बघत बसायचं तिच्या वतीनं मी माफी मागतो. मी काहीच माझं काही चूक अगं असंच आहे आयुष्यभर असाच कडवटपणा टाकलाय त्यांनी. एक नंबरचा कडू माणूस आहे. आई परत नका सुरू करू नाही परत नाही तुला सांगते ह्यो माणूस मिळाला का नाही वर्षभर मी श्रीखंड धरणार आहे. काही येडी झाली का अरे माणूस गेलेला एखाद्या माणसाची आवडती गोष्ट आपण सोडतो ना ही धरणार आहे हिला चिकट खायचं मी मेल्यावर श्रीखंड खाणार मी आयुष्यभर कडवटपणा ठेवलंय जिंदगीमध्ये माणूस मेल्यावरती गोडवा पाहिजे का ना आयुष्यात मी असं करून खाणार आहे श्रीखंड. खा तू श्रीखंड खा श्रीखंड आणि डायबिटीस होऊन मर तू मेल्यावर वरती तुमच्याच पाठी येणार आहे मी. मी तुझ्या हाताला गावणार आहे मग कुठं जाणार आहे पळून वर जाणार आहे रंबाला भेटायला रंबा तुमचं थोबाड बघणार आहे का मला व्यक्ती मला ओळखती काय लागलं सारखं लावलंय कशी बोलती बरोबर बोल
बोलताय आई ग बस तुम्ही तरी. बरं बरं हे तर ठरलंय ना अण्णांची तुला करायची, पण बाजूच्या परड्यात काय ठेवायचं? मला वाटतं ना आपण आईनं बसवूया बाजूच्या परड्यात. काय बोलतेस तू? तुला कळते तू काय बोलतेस ते? आईनं बसवायचं. तुलाच्या एका परड्यात अण्णा बसले, बाजूला आई बसली, परडी अशी झाली आणि अण्णा वरच्यावर गेले टाणकन. काय करशील तू? बरं, तुला बॅलन्स करायची झाली तरी एक अण्णा पुरणार नाही, 4 अण्णा लागतील. कुठून आणायचे अण्णा? आणि नुसतं जरी 4 अण्णा इकडे बसवले तरी इकडून एवढंच होईल, पण काय होणार नाही. नाही, बरोबर आहे अण्णांचं. सरमेश पडा. कोणी काही सुचवू नका, मी सुचवणार. जावयाची आहे का आता? तुला करायची आहे ना ते बाया ना तुला भाजीपाल्यानं तुला करू. 40-42 किलो भाजीपाला आणू, यांची तुला करून टाकू आणि तो भाजीपाला अनाथाश्रमात नाही तर वृद्धाश्रमात देऊन टाकू, म्हणजे पुण्य पण मिळेल बा, दान धर्म पण होईल. चालतंय नाही, नाही, चांगलंय तसं करू मग. चांगलंय, म्हणजे भाजीपाला आणून तुम्ही करताय चांगलंय. पण नुसतंच भाजीपाला म्हणजे बरोबर नाही. म्हणजे त्याच्यावर म्हणजे स्ट्रॉबेरी जर लावली तुळ्यात. अरे बापरे, स्ट्रॉबेरीने तुला करायची तुमची? अरे तुमच्यासाठी काही पण हो. 42 किलो स्ट्रॉबेरी मी आणीन. भावाजी तुम्हाला सांगतो, स्ट्रॉबेरी आणि महाबळेश्वर 2 गोष्टी यांना प्रचंड आवडतात. अरे बापरे, स्ट्रॉबेरीची उघडे बाबा. तुला स्ट्रॉबेरीने करायची एवढं ठरलेलं, बाकीचं काय करायचं 75ला? बाकीचं माझं ठरलंय. म्हणजे मी जबरदस्त कविता लिहून काढली अण्णांसाठी. हा, मस्तपैकी त्याला चाल लावायची, व्हिडिओ करायचा आणि व्हायरल करायचं. अख्ख्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे की अण्णांची 75 आपण कशी साजरी केली. झालं पाहिजे. लगेच ऐकू. माझ्यावर कविता. येस येस अण्णा. अण्णा तुम्ही झालात 75. अण्णा तुम्ही झालात 75. अजून किती जगणार द्या उत्तर, अजून किती जगणार द्या उत्तर. दे उत्तर. मी अजून किती जगणार आहे, दे उत्तर. हे पोरग काय येडायच की तू? काय झालं? माझ्या मरणाची वाट बघतो साहेब. अजून किती जगणार आहे, दे उत्तर त्याला. अण्णा तुम्ही ना जिकडे तिकडे घाई करता. तुम्ही कशाला एवढी घाई करता? तू घाई करू नका, पुढे कोरस गाणार आहे त्याच्यानंतर. हे कोरस आहेत, हे बोलणार 100. बघा ना, म्हणजे कसं वा? 100 बोलायचं. अजून किती जगणार द्या उत्तर, 100. अजून किती जगणार द्या उत्तर, 100. हे भारी आहे. हे मग आधी बोलायचं नाही नाही ऐका ना ते 100 बिंबर ऐकायला ना जर कानाला बरं नाही वाटत आहे. म्हणजे मन पहिल्या बसली, मन बरं मी सांगते तुला, पहिल्या बसली म्हण. अण्णा तुम्ही झालात 75. अण्णा तुम्ही झालात 75. अजून किती जगणार द्या उत्तर, 77. त्या उत्तरवर 77 कसं वाटतंय? ऐकायला बरं वाटतं. काय चांगलंय. यमक जुळवाला तुम्ही 2 वर्ष सतत मला मारणार आहे वय. असं नाही. तुम्ही काय एवढा मोठा अमरपट्टा घेऊन आलात? किती वर्षाची गॅरंटी आहे तुमची? 100. 100. एका रात्रीत जगण्याचं हे नाही तुमचं. निस्ती गुडगुडी वाजत असते रात्रभर, असं सुरू असते. लसणावर आयुष्य चाललंय, अस्तम्याचा त्रास आहे त्यांना. तू अमरपट्टा घेऊन आलीस आहेस, तू नाही माझ्या आधी मारणार आहेस. तुम्ही जरा ना जपून बोला माझ्यासोबत. अरे ऐका ना, आई, ओ, आई, 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 परत आई, सुरू करू आई, नका. नका ना, एवढी खुन्नस नका देऊ. खुन्नस नाही, मरून जातील ते. सर मग पुढे काय अण्णा ही ओळ आहे का, आता सत्य घटनेवर आधारित आहे, तुम्हाला आवडेल लगेच. अण्णा तिंदा चावलं कुत्तर, अण्णा तिंदा चावलं कुत्तर. अजून किती जगणार द्या उत्तर, अजून किती जगणार द्या उत्तर. अण्णा ऐका ना तुम्ही. कुत्र चावलंय मला. अण्णाला कुत्र चावलं ही अचिव्हमेंट आहे वय. असं कसं अण्णा? आजोबा आम्हाला सांगायचे काय? तुमची स्टोरी अख्ख्या गावाला सांगायचे हो आजोबा. का? लय कौतुकाने सांगायचे, माझ्या पोराला कुत्र चावलं इथं बेंबीत 42 इंजेक्शन घेतली नाही का, आजोबा सांगायचे. अरे त्यांना काय जाते कौतुक सांगायला. इकडे मला किती त्रास झाला होता. पाणी पिलो तरी पोटातून कारांचे सारखे असं पुच्चक पाणी बाहेर यायचं, माहितीये का? त्या टायमाला 2 चड्या घालायला लागायची. खाली एक लंगोट आणि इकडे बी एक चड्डी घालायला लागायची प्लास्टिकची. तीनदा कोण चावतोय माणसाला? तुम्हाला सांगते, ह्यो माणूस ना
गेल्या जन्माची त्याची कुत्री असणार ए, बरोबर अण्णा, काय कुत्री असते? म्हणूनच काढत असेल. नाही. एक काम करा, तुमची लायकीच नाही रे. एक काम करतो, मी मावा केक घेऊन येतो, मी माझा कापतो आणि मी खातो. हे तर पंचायत करायचे नाही, मी जातो. करायचीच नाही. वा 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 पंचाहत्तरी साजरी करण्याच्या सगळ्या ज्या क्लुप्त्या होत्या तुमच्या त्या फारच भन्नाट होत्या, युनिक होत्या, जबरदस्त परफॉर्मन्स, मजा आली. सई गोड परफॉर्मन्स होता. खरोखर आजी आजोबांना भेटवलं असं वाटलं. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अरुणदा, तुम्ही जितक्या इन्स्टंटली हसवू शकता तितक्या इन्स्टंटली रडवूही शकता आणि आज त्याची झलक आम्हाला बघायला मिळाली. आणि ते जे दोघांचं होतं, एक हसला की दुसरा पण असं दॅट वॉज ब्रिलियंट. ती जागा खूप सुंदर होती आणि तुम्ही ती खूप छान अधोरेखित केलीत. आणि आजी आजोबा दोघेही खूप आवडले आणि त्यांची सुना मुलं पण खूप छान होते. मजा आली. मंडळी, एका शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला पोहोचलाय हास्य कलाकार पृथ्वी प्रताप. चला बघूया त्याला तिथे काय काय अनुभव येत आहेत तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि अर्थातच निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. ठेवा तिथेच मी पृथ्वी प्रताप सर. हाय हाय हाय, नमस्कार. अय्या, तुम्ही तरुण कसे झालात? अरे म्हणजे मी तरुणच आहे. काही तुम्ही वेगळे दिसता तिथे. मग ते टीव्ही मध्ये मी मेकअप वगैरे करतो ना, ते कधी म्हाताऱ्यांचे गेटअप वगैरे असतात तसे. आई, ओळखता येणार नाही असं रस्त्यावर न गेलात तर कोणी ओळखणार पण नाही. काय बोलत बसले? मी मृणाल धमडहुसके, ओळखलत का? फोनवर बोलणं झालं होतं आपलं. मृणाल ताई, तुम्ही म्हणाल कोण मृणाल धमडहुसके? मीच मृणाल ताई. मृणाल धमडहुसके, मृणाल ताई. तुम्ही म्हणाल अरे आता वेगळ्या वाटतात, मीच आहे त्या दोन्ही. ओळखलं मी, कळलं मला. आमच्या छोटूशा शाळेच्या स्नेह संमेलनाला मृणाल ताईंनी शब्द टाकला आणि तुम्ही आलात. मनापासून धन्यवाद. अरे, आभार. अरे मनापासून नाही आभार. अरे मृणालताई, आभार काय आता. हे बघा, आम्ही कलाकार अशा कार्यक्रमांना जातो कारण आम्हाला सुद्धा आवडतं ना. काय शाळेत जातो तर नॉस्टॅल्जिया हिट होतो. लहान लहान मुलं बघितलं रे, मी पण असं शाळेत जायचो, असं होतं की नाही? पण आज काय होणार आहे इथे? माझी मुलाखत होणार आहे. बरोबर, तुम्हाला कळलं. बरं हा. पण मी नाही घेणार आहे. टुक टुक. मग कोण घेणार बाबा? आता कोण घेणार बाबा? या नाही तर मग कोण घेणार बाबा? कोण घेणार? मला नाही माहिती. अरे मुली घेणार आहे तो. हो, तुमच्या मुली पण आल्यात. मुली माझ्या मुली म्हणजे आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत ना. बरोबर. मला शिकायचंय बाई, मला शिकायचंय. मी म्हंटल मृणालताई, काहीही शिकायचं असलं ना मृणालताईंकडे जायचं, त्या बरोबर शिकवतात. हो की नाही? हो. हो. मग किती वर्ष मृणालताईंनी सगळं करायचं. मुन्नी इथे पण पाहिजे, मुन्नी तिथे पण पाहिजे, मुन्नीने हे पण करायचं, मुन्नीने ते पण करायचं, हे पण करायचं. मुन्नी दमत नाही का? कोण मुन्नी? मला लाडाने मुन्नी म्हणतात. अच्छा. तुम्ही पण म्हणू शकता. मुलाखतीचं बघायचं का मग? हो प्लीज. बोलवायचं का त्या दोघींना? येस. येस काय, तुम्ही काही म्हणालात तरी मी बोलवणारच आहे. नीलू, शीलू, कुठे आहेत अगं? या लवकर. आलात का? हाय. नुसते आलात काय? नमस्कार करा ना पाहुणे. पृथ्वी प्रताप सर पाहुणे. पृथ्वी नमस्कार पाहुणे पृथ्वी प्रताप सर. ही नीलू, ही शीलू, ही नीलू, ही शीलू, एक साथ स्वागत करेंगे. स्वागत कर. चुकली. हिचा मूड नाही. हिचा मूड नाही का आज? म्हणजे नाही, मला आनंद झालाय. ओके. मी तर हुरळूनच गेली आहे.
छान दिसत नाहीये चेहऱ्यावर. दाखवा ना चेहऱ्यावर. असं काय करतेस ग सोन्या? चेहऱ्यावर हस. हस अगं. अगं हस. अगं 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 हस ना नीलू. अगं अगं तू पण हस ना. हसा ना ग. हसा. मृणालताई ठीक आहे कार्यक्रम. रे चला चला ठरलंय ते करा. क्रम सांगा कार्यक्रमाचा त्यांना. येस प्लीज. ऐका. हा. सगळ्यात आधी पाहुणे सरांना रिक्षात बसवून घरी पाठवायचं आणि निरोप द्यायचा. मग शाल श्रीफळ द्यायचा आणि मग त्यांची ओळख करून द्यायची. छान. त्यांना रिक्षात बसवूया, घरी पाठवूया आणि मग त्यांच्या बाबांची ओळख करून देऊया. मृणालताई बाबा कुणाची ओळख करून देणार? काय करायचं यांचं? काय करायचं ओ? चेहरे बघा. चूक तरी कळते का त्यांना? कळतीये का चूक? ठीक आहे मृणालताई जरा हे झालं ना त्या लहान आहेत त्या. लहान आहेत त्या. नाही तसं नाही आता एवढा मोठा सेलिब्रिटी समोर आहे म्हटल्यावर गांगरले असतील. कुठे आलोय सेलिब्रिटी? बघा बघा तुम्हीच बघा. काय बोलायचं? काही नाही लहान मुली आहेत. होईल सगळं नीट व्यवस्थित होईल मुलाखत. ठीक आहे. बघा केवढ्या मोठ्या मनाचा माणूस आहे बघा. इतक्या अचरटासारख्या वागताय तरी हा माणूस किती समजून घेतोय बघा. काय काय करायचं गो तुमचं बछड्यांनो? कधी शिकणार आहात तुम्ही? असं चालेल का? मृणालताई आयुष्यभर पुरणार आहेत का तुम्हाला? नाही. मग पुढे काय होणार? मृणालताई मरणार. तुम्हाला पुढे जाऊन मृणालताई व्हायचंय की नाही? हो मृणालताई, आम्ही उद्याच्या मृणालताई. शाबास. चला कार्यक्रम सुरू करायचा का? मुलं खोळंबली असतील. करायचं का? हो ऍक्च्युली कार्यक्रम. चला. ए पडदा पड रे. हा येऊ दे. हा. हॅलो नमस्कार सगळ्यांना. माझा नमस्कार सगळ्यांना. आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून पृथ्वी प्रताप लाभलेत. त्यांचं श्राल श्रीफळ देऊन हे करूयात. स्वागत करूयात. हॅलो हे घ्या श्रीफळ. शाल. नाही एक मिनिट. नाही अशीच उभे राहा 1 मिनिट. इथे असा बरोबर शाल घातलीयस? बरोबर शाल घातलीयस का? तुम्ही हात लांब करा. हात लांब असंच राहू द्या. हा हात लांब करा. बरोबर शाल घातली. ही ओढणी आहे का शाल आहे? बरोबर घातलंयस का? हो कळतच नाही माठांना. नाही येऊ दे. इथे सगळ्यांनी फोटो काढू दे. उद्या पेपरात छापून येऊ दे. मग कोणी टाकली बाबा शाल? मग नाव बदनाम होईल ना. तेव्हा कळेल ना. असंच राहू दे. काढा रे फोटो काढा सगळे. हॅलो नका काढू. मृणालताई थांबा आणि जरा हळू बोला. हँगिंग माईक आहे ना पटकन आवाज जाणार. ऐका कळतच नाही. त्यांना कळावं या नादात तुम्ही बदनामी माझी करणार आहात त्यामुळे असं नका करू. ठीक आहे मला मिळालं शाल असं श्रीफळ काही होत नाही हो. मिळालं. लहान मुली आहेत हरकत नाही. पुढे वेळ लागतो शिकायला मुलींना. बाकी काही नाही. चला पुढे चला. चला स्थानापन्न होऊयात. मी कुठे बसू? यांना विचारा. असंच थांबायचं. लांब असंच थांबा. मृणालताई तुम्ही या इकडे बसा. आली बस. तू कुठे बसणार मग? इथे बसता का? तू कुठे बसणार मग? खाली बस. तुम्ही मृणालताईच्या मांडीवर बसता का? वाटेल ते काय बोलताय अहो काय एवढं काय भाव खाताय? बसा ना. अहो पण असं कसं या मांडीत बसा मृणालताईंच्या. काय बोलताय मृणालताई? मांडीत बसणार आहेत हे मृणालताईंच्या. बरं हे एक चांगले आहेत म्हणून ते बसतील सुद्धा. कुठली चांगली माणसं मांडीवर जाऊन बसतायत? काय हे कुठली चांगली माणसं आहेत जी जाऊन मांडीवर बसतायत? असं
तसं नाही म्हणत आहे मी, पूर्ण ऐकून तरी घ्या. तुम्ही लाख बसाल माझ्या मांडीत येऊन, मृणाल पण ताई. समोर कसं दिसतं? Exactly, तेच. बरं दिसतं का? ते छापून येणार उद्या, मृणाल ताई, फोटो दिसणार. तेच वाईट दिसणार. काय होतं, समोर 100 विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत, ते विद्यार्थ्यांचं मला काय सांगताय? खाली बस सांगितलं ना तुला, तिसऱ्यांदा सांगते खाली बस. इथे येऊन मारेन, शपथ सांगते. मृणाल ताई, मला कळतच नाही काय कार्यक्रम चाललाय. मला प्लीज एकदा. यांचं काय करायचं पण? किती खुर्च्या ठेवायला सांगितलेल्या? 4 खुर्च्या ठेवायला सांगितलेल्या स्टेजवर. किती आहेत मोजा? आता मोजा. 1 2 3. कुठे गेली 4थी खुर्ची? असंच विचार करत राहा. हा, तुम्ही ना वाट लावणारच सगळ्या कार्यक्रमाची. आता तुम्ही या 3 खुर्च्या, हा पाहुणा काय करायचं ते करा, मला काही बोलायचंच नाहीये. एकदा बोला मृणालताई, प्लीज. मृणालताई, एकदा मला प्लीज, मला बसण्यासाठी. कळत कसं नाही हो यांना? नाही, आपण यांना अद्दलच घडवूया. मृणाल तुम्ही एक ताई- काम करा, तुम्ही ना तुमची खुर्ची शोधून आणा आणि तुम्ही येऊन बसा, म्हणजे त्यांना लाज वाटेल. त्यांना अद्दल घडवलीच पाहिजे. तुम्ही जा, मी काही बोलणारच नाहीये. मृणालताई, काय हास्य जत्रेच्या एका जरी माणसाला कळलं ना, याला बसायला खुर्ची नाही, स्वतः घेऊन आला, 400 एपिसोड निघतील. नको. मृणालताई, मी शपथ सांगतो मृणालताई, आत्ता समोर बसलेल्या 200 माणसांचं काहीच वाटत नाही मला. तिथे असलेल्या 22 माणसांची खूप भीती वाटते मृणालताई. प्लीज मला असं तोंड देखलं तरी कोणीतरी स्टूल सरकवला ना पायाने, मी बसेन. प्लीज मला. ओ माय गॉड. वा वा वा, नाईस. झालं, खुर्चीचं सॉल्व झालं. खुर्चीचं सॉल्व झालं. पुढे चला. खुर्चीचं सॉल्व झालं. चला आता, चला पुढे चला. पाहुण्यांची ओळख करून देते. आजचे पाहुणे रंगमंच आणि सिनेमा यांचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. एवढ्यात कशी जमली रंगमंच सिनेमा ह्याच्यात? 1978 साली मुंबईतली जुहू येथे त्यांनी पृथ्वी थिएटरची स्थापना केली. मुघल ए आझम चित्रपटातील त्यांची भूमिका खूप 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 गाजली, लोकांना आवडली पण. अरे हे काय, कोणाची ओळख करून देताय? काय करताय? कोण? पृथ्वीराज कपूर. नाहीये पृथ्वीराज कपूर आहेत का ग? ते किती भव्य होते, हे किती चिरकुट आहेत. नाही मृणालताई, मोठ्यानं बोलतो. कळत नाही यांना. चिरकुट म्हणताय तुम्ही मला? चिरकुट असं नाही, नाही. मी यांच्याबद्दल खूप सर्च केलं, मला काहीच सापडलं नाही. हे लोकांबद्दल खूप लिहितात, यांच्याबद्दल कोणी लिहितच नाही. खोटं लिहितात माझ्याबद्दल लिहितात. सापडत माझ्याबद्दल उतारेच्या उतारे आहेत सोशल मीडियावर माझ्याबद्दल. अरे, मी लिहून दिली होती की नाही ओळख? मी लिहिलं होतं मृणालताई. मग ती वही चला ना. घरी राहिली. आणि तुझी ग? मी पण विसरली, मला वाटलं ही आणेल. मला वाटलं तू आणशील. मी कशाला आणू, तुझी वही होती ना. माझी वही मीच आणणार, तुला तुझी वही नाही आणता येत. मी माझी नाही आणली, तू आणणार होतीस मी म्हणून. नाही आणणार तुझी वही, तू आण तुझी मी वही. कोणी सांगितलं तुला माझी वही आणाल, तू तुझी आण. चला ना. तुझ्याकडे कधी राहिली, तू आण. आता का नाही आणली पण वही? का नाही आणली वही? घरी जाऊन आणू का? जा. चल ग. नाही, हॅलो, ऐका. अरे जा. त्या ऐकतात लगेच तुमचं नका. 5 तास जाऊ देत. हा, ते 5 तास तुम्हाला जाण्यात घेऊन येण्यात 5 तास जाऊ देत. आणि ह्यांना पाहुण्यांना इथे मख्खासारखा बसून राहू दे. ठोकळा बसलाय आपला, त्यांना राहू दे बसून. हा, चालेल? अरे काय मला ठोकळा म्हणताय तुम्ही? कधी शिकणार आहेत? बसा इथे. आता आपण ना परीक्षाच घेऊया त्यांची. नाही, वेळच नाही परीक्षा. तुम्ही बसा, आपण परीक्षा घेऊया यांची. आता मला वेळ नाही. ऐका, ह्यांना ना किती प्रश्न आठवतायत ते बघूया. नको आठवतायत ते प्रश्न घ्या. चला. आलाय. तुमचा जन्म का झाला? हा काय प्रश्न आहे? आज लिहिलं होतं. अरे का झाला असा प्रश्न आहे? असा प्रश्न मी लिहेन का? नाहीच लिहिलाय मी असा प्रश्न. कधी झाला जन्म? असा प्रश्न होता. त्यांना विचारायला सांगा. माझ्याकडे सगळे प्रश्न आहेत. अरे मग द्या ना त्यांना. मी नाही देणार.
मृणाल त्या वही का विसरल्या? त्या शिकणार कधी? आत्ताच्या आत्ता त्यांना चूक दाखवली ना, शिक्षा भोगतील आणि शिकतील. तुम्ही बसा इथे. ही वेळच नाही. पुढचा प्रश्न आठवा, चला. ते काय बघा काय ते तिचं पृथ्वी प्रताप सर, हा तुम्ही पुरुष आहात. हा पुरस्कार तुम्हाला कधी मिळाला? म्हणजे इथे काय प्रश्न काय आहे बघा. सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष हा, मी असं विचारलेलं, हा पुरस्कार कधी मिळाला? या काय विचारताय? हा, काय पुरुष? तुला माहित नाही? तुला वाटत नाहीये हे पुरुष आहेत? माहित नाही. माहित नसलं तरी म्हणून तोंडावर विचारायचं काय? या माणसाने आता काय करायचं? आयुष्यभर या माणसाने सिद्ध करत बसायचं, बाबा मी पुरुष आहे, मी पुरुष आहे, यांनी सिद्ध करत फिरायचं. आता का सिद्ध करू? तो एक चांगला माणूस आहे, तो करत बसेल आयुष्यभर सिद्ध. ही साला कुठली चांगली माणसं आहेत? मी पुरुष आहे, मी पुरुष. ही कुठली चांगली माणसं आहेत जी सांगतात असं असं मी पुरुष आहे, मी आलाय प्रश्न, आलाय. बसा बसा. पृथ्वी प्रताप सर, तुमचं पिल्लू कुठे पडलं? द्या, काय हे उत्तर आता. तुमचं पिल्लू कुठे पडलं? खुराड्यात पडलं तुझ्या विचार विचार. पृथ्वी प्रताप सर, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पप्पा कुठला होता? तुझा पप्पा मला सगळ्यात मोठा पप्पा. 152 पप्पा आहेत मला. असे प्रश्न दिले होते मी? काय प्रश्न आहे? एक मिनिट, मी असे प्रश्न दिलेच नव्हते. असे प्रश्न दिले होते का मी? हे बघा इथे, हे बघा. मी तुमचा पैलू पाडला, तिने तुमचा पिल्लू पाडला. मी तुमचा टप्पा काढला आयुष्याचा, तिने तुमचा पप्पा काढला. काय करायचं मला सांगा? अति होतंय आता. आता मृणाल ताई थकली, मुन्नी थकली. आता तुम्ही या 3 खुर्च्या, हा पाहुणा, काय घालायचा तो गोंधळ घाला. मला काही बोलायचं नाहीये तुमच्याशी आता. बघा ना, एकदा चिडायचं आहे मला. एकदा बघा तरी माझ्याकडे मला चिडण्यासाठी. एकदा बघा तरी ना माझ्याकडे मला चिडण्यासाठी. शांत, एवढी चिडचिड नाही करायची. मुलाखत घ्यायला बोलवलं, माझी मुलाखत तरी घ्या ना. नाही, असं नाही करायचं. चिडचिड. मुन्नी आहे ना? मुन्नीला ना चुन्नी बांधून गळपास दिला पाहिजे. मुन्नी आहे ना म्हणून प्रॉब्लेम आहे. मला समीर दादा बोलला होता, जा मस्त कार्यक्रम आहे. मला आता कळलं का पाठवलं. साने यांना स्किटला विषय नाही मिळाला की मला इव्हेंटला पाठवतात. माझी मुलाखत घ्या ना कोणीतरी. ऐका ना, चिडू नका. मुन्नी आहे ना. मला नाही करायची तुमची मुलाखत. मला नाही करायची मुन्नी बरोबर मुलाखत. हे मारीन. काय साला दोघींची तोंड आहेत गारगोटी सारखी, घासली की आग निघेल अशी तोंड आहे त्यांची. मुलाखत नाही घेतली यार माझी. हॅलो, चिडायला लावलत पाहुण्यांना, घालवलेत अजून एक पाहुणे. छान, टाळ्या तुमच्यासाठी, उभा राहून टाळ्या तुमच्यासाठी. काय करायचं तुमचं? काय करायचं रे? आता बघा तुमचं काय ते बघा. तुम्ही तुमचं स्नेहसंमेलन पार पाडा. मृणालताई रिटायर होत आहेत आता. मृणालताई काही बोलणारच नाहीयेत आता. मला तुमच्या परफॉर्मन्स नंतर काही बोलायचंच नाही. आता तुम्ही आणि हास्यरसिक काय घालायचा तो गोंधळ घाला. प्राजक्ता, हे जे तू निवेदनाचं पिल्लू पाडतेस ना, हे वा बहारदार. मस्त होती कॉन्सेप्ट. तुम्ही दोघी म्हणजे इतक्या सुंदर मुली इतक्या बावळट कशा दिसू शकतात? खरंच कमाल आहे तुमच्या दोघींची. काय कॅरेक्टर पकडले दोघींनी. फॅन्टास्टिक. म्हणजे मला जर अशा कुठल्या मुलाखतीला बोललो असतं आणि असे 2 चेहरे मला दिसले, मी त्या क्षणी निघून गेलो असतो. म्हणजे मी चांगला माणूस आहे, कोणाच्या मांडीत बसत नाही, माणूस चांगला आहे, पण मी थांबलो नसतो. नाईस. ईशा मस्त. पीपी सुपर्ब. मधल्या ज्या रिॲक्शन्स होत्या ना, लाजवाब होत्या, लाजवाब. फार मजा आली. बहारदार. सई, एक्सेप्शनल चेहरे करून आला होता तो. म्हणजे त्याच्यात त्या चेहऱ्यांमध्ये हसणं
इज सो डिफिकल्ट, पण तेही ते तुम्ही पुल ऑफ केलं. फार आवडलं मला. आणि मुन्नी तू मस्त आहे रे. मी फार आवडली. मज्जा आली. पीपी मस्त केलं. संयत आणि सटल अभिनय, फार मजा आली. सुंदर संकल्पना, सुंदर सादरीकरण आणि दोघी छान दिसतात. मंडळी, आता एक आजीबाई इथे येणार आहेत आपल्या जमिनीची वाटणी करायला. त्यामुळे आपणही सज्ज होऊया हास्याच्या वाटाघाटी अनुभवण्यासाठी, ज्या घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. ह्या आईला काय हाय का नाही, आज कोणी येतंय का नाही? हा, एक ॲफिडेव्हिट नाही, काय नाही. कसं चालायचं आमचं? हा, काय लागा एक माणूस नाही आवती भोवती. नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. ज्योतिष सांगणार का? हल्ल्या का बघा की व्हायचा इथं पाराव बसलोय म्हणजे काय ज्योतिष सांगणार आहे होय? नीट वाचा, काय कपडे बघा, समोर बघा, जज आहे, कोर्ट आहे, वकील आहे मी. मग कबूतर आहे का? का दाणे टाकायचे होते. दाना टाक्या निघ निघ, दाना टाक्या निघ निघ गाबड्या. हा, एक माणूस गप बसलाय बघवणं झालं होतं. चल तिकडे, होय तिकडं. आयला कोण लोक यायला लागले तिकडं झालंय. आयला राज्यात सगळं चांगलं चाललंय काय, सुरळीत चाललं काय? एक माणूस नाही. नमस्कार 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 नमस्कार. बोला 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 बोला. वकील कुठे भेटतील? वकील अहो मामा मीच आहे की वकील. हा? तुमच्याकडे महत्वाचं काम आहे जरा आमचं. माझ्याकडे होय. महत्वाचं या, काम आहे. आई, इथं या, इथं इथं आजी या बसा. मामा मामा या. मामा बसा 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 बसा. हा. निवांत बस, आरामात आरामात. हा आजी, काय काम आहे सांगा? काय काम आहे सांगा, सगळं करतो. काय सुटचिट्टी, नोटीसला उत्तर, ॲफिडेव्हिट, नोटरी, काय करायचं सांगा, सगळं आता करून देतो. नाही बाबा, एवढं काय नाही. म्हातारीच्या नावानं जमीन आहे, मला ती पोरांमध्ये माझ्या वाटायची आहे, तेवढंच काम आहे. कसं आहे बा, मी मेल्यानंतर काय त्यांच्यात नाही का भांडणं नको, नाही का दादा? अजे लई सोपं काम सांगितलंय, हा. आता करून देतो, काय टेन्शन नाही. म्हणून वकील हवेत. वकील आहेत का? मा वकील मीच आहे की. कोण आहे ही आजी? माझा थोरला भाऊ आहे, बाबू दादा. हा, बर 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 बर. हा, ते आता म्हणलं- बोलली बाबा चल वाटण्या करायच्या आहेत, म्हटलं येतो. हो जाऊ दे तुझ्या मनासारखं म्हणून आलो. ऐका, बाबा काय ते काहीतरी लिहून घ्या सगळं आम्हाला. मामा ऐका ऐका, काय होते, तुम्ही कानावर घातले त्यामुळे तुम्ही मोठ्यानं बोलताय, पण आम्हाला व्यवस्थित ऐकायला येतं. हळू बोला, काय कोर्टाचा आवार आहे ना, आहे का नाही? त्याच्यामुळे गोंधळ केला तर कसं चालेल? हा, एखाद्या माणसानं कोर्टाच्या आवारात शांतपणी बसावं, हळूहळू बोलावं, ऐका नाही? सांगा आजी काय? लिहून घ्या काय ते कायदेशीर हे करून टाके वाटण्या. बर बर. आजी नाव सांग पूर्ण. माझं नाव आहे बबूबाई शिरसाट. काय नाव आहे? बबूबाई. बबूबाई. बब्बूबाई शिरसाट. ऐकलंय मामा, ऐकलंय. बबूबाई शिरसाट. हा, हा. आणि किती जमीन आहे तुमची? माझी जमीन बघ हे आहे, म्हणजे नाम्याच्या शेणीपासून गुंड्या बाबाच्या गोठ्यापतूर. हा, नाही, असं नाही. ही कसं चालेल? सरकारला कसं सांगायचं, नामाच्या शेणीपासून त्या कुणाची तरी गुंट्या, असं नाही चालत. ती नीट ऐक आजे, मीटर मध्ये सांग. तसं सांगू हा. मग लिहून घ्या मग. हा, नाम्याच्या शेणीपासून बाबू बाबाच्या गोठ्यापतूर, नामाच्या मामा एवढ्या मोठ्या नका बोलत जाऊ, तेवढं वय नाही तुमचं आता. लय वय झालंय तुमचं, लय मध्ये ताप भरल तुम्हाला. चालायचं राहू द्या, हरकत नाही. आजे मीटर मध्ये सांग, म्हणजे गाणं गाऊन नको सांगू ग. हा. मीटर मध्ये सांग, म्हणजे आकड्यामध्ये सांग, म्हणजे काय किती हेक्टर आहे बाबा, किती एकर आहे तसं. कसं एकर आणि हेक्टर कुठलं? म्हातारीचं साधा आहे, गुंठ्यात जमीन आहे माझी. तरी लय आहे की गुंठी, म्हणजे किती आहे? लिहून घ्या, 20ला एक जास्त गुंठा आहे.
बर 21 गुंट नाही नाही बाबा 20ला 1 गुंठा जास्त आजी अगं तेच झाले 21 म्हणजे तू 20 गोंधळ घालतोय 20ला 1 गुंठा जास्त आहे हा हा जे तीस 21 गुंट आहे का नाही हा. 20ला 1 20ला 1 आहे बरोबर 21 गुंठा 21 गुंट जमीन हा च्या पद्धतीनं हा आणि मग ती किती जणांमध्ये वाटायच्या ती 4 जणांमध्ये वाटायची मला हा कोण 4 जण आहेत 4 पोरं आहेत मला त्याच्यात मला वाटण्या करायच्या बरं, नावं सांगा. पहिला हाय सदानंद आहे विश्वनाथ ना ग ते माझे म्हातारीचं ध्यानात नाही रातभर झालं म्हणून दादाला घेऊन आले बर बर ऐका फक्त आजी 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 एवढं करा काय झालं आता तुम्ही सदानंद म्हणला परत विश्वनाथ म्हणताय हा. ती काय खाडाखोड केलेलं चालणार नाही सरकारी कागद आहे हा? खाडाखोड नको तेवढं नीट गोंधळ नाही. व्यवस्थित समजून सांगा हाय डोक्यात आहे माझ्या हित आहे सगळं हे करा पहिला विश्वनाथ आहे दुसरा सदानंद आहे तिसरा राहुल्या आहे आणि चौथा पंकज उर्फ थांब्या बर बर थांब्या थांब्या म्हणजे हा म्हणलं आता बाबा ह्यांना म्हणलं थांबलं पाहिजे बुवा म्हणून थांब्या म्हातारा फॅट आमचं लय फॅट बाया थांबायचं नावच घेत नव्हतं म्हणलं अजय अजय ही शेवटच्याचं नाव थांब्या ठेवलंय म्हणलं पहिल्याच चालू ठेवायचं की बाया म्हातारीची केलंय लिव म्हातारीची चेष्टा करते मजा केली ग अजय करून घ्या तर 4 पोरं आहेत मला हा. आणि त्याच्यात ही 20 अधिक 1 गुंठा वाटणी करायची म्हणजे 21 गुंठ जमीन तुला 4 पोरांमध्ये द्यायची आहे हा आता 4 पोरं आहेत विश्वनाथ सदानंद राहुल आणि थांबे म्हणजे पंकज हा हा 20 4 25 हा म्हणजे 4 पोरांमध्ये 5 गुंठ जाईल हे बघ अजय हा. 4 पोरांमध्ये 5 गुंठ जमीन गेली हा. एक उरती बरं का हा तिचं काय करायचं 1 गुंठा उरतोय ना एक काम कर ह्याला आपल्या थोरल्याला आपल्या काय विश्वनाथला देऊन टाक बर विश्वनाथला देऊन टाक. 1 गुंठा जास्त दिसता दिला का दिला 6 गुंठ विश्वनाथला 5 गुंठ सदानंद राहुल 5 तांब्या म्हणजे पंकज 5 हा ही करतो बरं का फायनल यांना विश्वनाथला एक जास्त दिलं हा त्यात आता मोठा आहे ना थोरला आहे तर त्याला मान पाहिलाय त्याचा त्याच्यामुळे लीलाचं काय करशील लीला कोण लीला हिची थोरली सून हा तिचं काय विश्वनाथची बायको हा डेंजर काय डेंजर बाई अक्काला जरा पण रिस्पेक्ट देत नाही बरं झालं दादा तुम्हाला आठवण करून दिली 1 नंबरची काजाक बाई आहे ती लीला लई माज आहे तिला हा. मला काय म्हणायचंय तिला म्हणाव तिला सांग माज दाखवायचा ना जावांना दाखव बाया सासूला कायला माज दाखवायचा बरोबर आहे माझं म्हणणं काय अशा बाईच्या नवऱ्याला 1 गुंठा कशाला जास्त द्यायचा हा आहे त्या विषय नाही मी आपलं बोलायचं काम केलंय बघा बाबा नाही काय बरोबर आहे दादा तुझं तुला उगाच आणलंय का इथं तुला चतुर आहे रे त्याच्यामुळे घेऊन आले एक काम करा तुम्ही आहे ना ईश्वनाथचं आहे ना हे काढून घ्या काय 1 गुंठा काढून घ्या नाही पण आता आणि सदानंदला देऊन टाका नाही 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 आजी 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 काय मग अशी म्हणलं ना तुम्हाला सरकारी कागद आहे खाडाखोड करून चालायची नाही आता आपण ही काय तुम्ही म्हणला फायनल मी शिक्का मारला सही केली हा सगळं मान्य आहे पण कसं वाटण्यांचं जरा जरा डोकं लावलं पाहिजे ना म्हणून तेवढं अरे. तू लिह मी सांगते तेवढं लिह असं नको करू लिह ना. आता फायनल सांग मला तू खाडाखोड होती ना मग ती माझ्या Final. बोकांडी बसल बाकी काय नाही फायनल फायनल बरं, चालतंय, हरकत एक काम कर ईश्वनाथचा 1 गुंठा बा काढून घे बरं, बरं. आणि ह्याला दे कोणला सदानंदला माझ्या दुसऱ्या पोराला बर बर चालतंय एक काम कर तो आधीचा जो दिला होता का 1 तो पण काढून घे कोणाचा विश्वनाथला 1 दिलता एक्स्ट्राचा हा तो तो काय पण काढून घे आणि सदानंदला देऊन टाक तो दिला म्हणल्यावर 6 झाले हा कोणाचे सदानंदचे अजून 1 एक्स्ट्राचा दिला ना ह्याच्यातला पण दिला ईश्वनाथचा आणि तो जो 20 अधिक 1 गुंठा कळलं होता का ना, आलं माझ्या लक्षात म्हणजे आता तू ही विश्वनाथला आपण दिले 4 गुंठे हा. सदानंदाला दिले आपण 7 गुंठे अंगाशी आणि राहुलला आणि थांब्याला म्हणजे तुमच्या त्या पंकजला दिला हा. आपण 5-5 गुंठे बरोबर हा म्हणजे बरोबर आता कसं हा, हा, हाय, एवढं सोपं गणित आहे आत्ता जिरल हा, फायनल केलं लीलाची जिरल आत्ता काय दिलं मामा पाहिजे? मामा जेवढ्या जोरात बोलताय ना मला वाटतंय तुमचं लगेच जिरल नाही होत आज नाही होत झालं बरं का फायनल करतो सदानंदला किती दिले 7 दिले 7 गुंठे सदानंद दिले का हा, दिले. सदानंदला अंगाशी जास्त दिलोय हा आता काय झालं एवढं आहे काय आलं कुंदाचं काय करशील कुंदाचं काय करशील काय झालं कुंदाचं काय कोण आहे कुंदा सदानंदची बायको कुंदा तिचं काय झालं लई कचाक बाई आपण कशाला बाबा विषयच नाही लईच आपला काय करायचंय आजी काय झालं ग घमेंडी हो ती तुम्हाला सांगते 2 गुंठा जर जास्त दिले ना आता सदानंदला 7 देतोय ना 2 गुंठा जास्त दिले तर गावभर करीन भया 2 गुंठा जास्त मिळालं भया 2 गुंठा जास्त मिळालं
हा म्हणजे आहे का बरोबर आहे. हा म्हणजे काय म्हणतील गाववाले माझी बदनामी करतील म्हणतील म्हातारी भेदभाव करी ती पोरांमध्ये म्हणजे जमीन पण हिची बदनामी पण हिची मी तर बोलतो विश्वनाथचं एक काढून घेतलं तसं सदानंदचं पण एक काढून टाक विषय खला आपला काय बा, मी सांगायचं काम केलं काय काढून टाक. एक काम कर तू सदानंदचा पण एक काढून घे नाही अगं आजी सदानंदचा एक काढून घे ऐक ऐक माझं. ऐक काय होतंय तुम्हाला कळत नाही तो दोघांनी बी हे बघा गोंधळ काय होतोय हे सरकारी कागद आहे हा हिच्यावर आपण असं नाही करू शकत नाही नाही का नाही का? आता एकदा खाडाखोड केली मी म्हणलं चालतंय हरकत नाही बाबा म्हातारी माणसं आहेत जरा ए बाबा काढ ना ती बोलती तर काढ ना काढ ना तेवढं नाही काढ ऐका सदानंदचा ऐक माझं सदानंदचा हे काढून घे एक काढून घे काढून घे. सदानंदचा एक काम कर एक नको हम्म. 3 काढून घे सदानंदचे 3 गुंठे काढले 3 काढून घे काढले काढले किती झाले सदानंद त्याच्याकडे 7 होते सदानंदकडे 3 गुंठे काढले 4 गुंठे झाले आता मग पुढं रावल्या आणि थांब्याला किती द्यायचं आता रावल्यान थांब्याला पण रावल्याला 7 द्या रावल्याला 7 दिले आणि मग थांब्याला 6 द्या रावल्याला 7 आणि थांब्याला 6. थांब्याला साका मग थांब्याला पण साथ दे की थांब्याला पण 7 दिले बरं मग थांब्याला पण 7 द्या अरे रावल्याला साथ दिलीच आहे ती रावल्याला 7 दिले आहे ना आणि मग तो पहिला विश्वनाथचा काढला होता तो कोणला दिला अरे दाद्या तो कोणला दिला दादाच्या पाद्याला दिला कशाला मारायला येड आहे का मामा असं नका करू की हा? काय चाललंय मागा धरणं तुम्हाला सांगतोय खाडाखोड नको नीट सांगा शांतपणे ऐका की मामा काय होतंय तुम्हाला कळणार आहे गोंधळ होतोय हा आजी हा तुला सगळं माहित आहे जमीन मला- तुझी हा. आहे फक्त तू बोल हा मामाला बधी बोलायला नको लाव हा काय झालंय काय हिच्या सुन्या बऱ्या नाही ती ही तुझ्यावर राहतोय हा शनिवार रविवार येतोय माझ्याकडं कधी कधी माझ्या सुना चांगल्या आहेत ही बे नाही नाही दादा चांगला चतुर आहे दादा नाही नाही आजी माझं ऐक मला आत्ताच कळले तुझा दादा चतुर नाही चतुर आहे आ? हाय हीच आहे हीच शेवटचं आहे मला पुढे नाही काय बोलायचं मला एवढं सांगायचं आहे ह्यांना म्हणा वाईस 5 मिनिटं थांब दादा थांब तुला गोंधळ घाली मी नीट शांतपणे सांगतोय आता माणूस आधीच गोंधळलेला आहे त्याला अजून नको गोंधळ आजी मी नाही गोंधळलो काय होतंय तू दोन्ही बाजूने बोलतीयस हा शांतपणे ऐक आता मी काय सांगतो आपण काय करूया हिशेब परत करूया हा. म्हणजे 21 गुंठे आहे हा. बरोबर नाही 20 एक हो आधी आजी काही हो एक. हो आजी हो हा. तीच आहे गोंधळ नको करू नाही करत आजी ऐक आता मला शांतपणे ऐक आपण उलट जाऊया हाय का याला सरळ जमना उलट जमणार होय याला गप बसा मामा गप बसा शांत बसा शांत एकदम गप दादा थांब ही जरा ही जी न बोलता पण होठ हलत्यात ती थांबवायची 5 मिनिटं. एक सोपं सांगू भाऊ, ऐक जास्त गोंधळ करू नको सोपं सांगतोय 4 पोरं आहे ती 4 पोर आहे चौघांना 5-5 गुंठ देऊन टाक 1 गुंठ काय त्याचं बघू आपण अरे मग हेच सांगितलं होतं ना मी एवढं सोपं होतं भाऊ हेच सांगितलं होतं मी तेच म्हणलं होतं की बाबा तीच म्हणलं होतं मी तेच सांगितलं होतं मी म्हणलं होतं 4 पोरं हाय 5-5 गुंठ द्या एका गुंट्याचं काहीतरी करा आता तसं मीच करतो मी सांगतो तुम्हाला मी उपाय देतो 4 पोरांना 5-5 गुंठ द्या 1 गुंठा 4 पोरांमध्ये समसमान वाटून द्या संपलं अगे काय रे दादा ती तुझी जमीन आहे ती सीताराम अण्णाकडे तू गहाण ठेवली होती ती सोडवली का कुठून सोडव माझ्या म्हातारीकडे 10 लाख कुठनं येणार आहेत हा ती त्याच्याकडेच आहे अजून गाणे मग तो सीताराम अण्णा बरा वाटला होय तुला अजून इकडे टाकले असेल तरी अय मामा कोण सीताराम अण्णा आहे ते गावातलं एक माणूस आहे त्याला जमीन दिली आणि घाण त्याचं काय त्याला घाण दिली जमीन कुठली जमीन माझी जमीन ही 20 अधिक 1 गुंठावाली जमीन आणि ती सोडून आणली का मग 10 लाख कुठनं आणायचे माझ्या म्हातारीकडून कुठनं आलंय पैसे पोरं काही पैसे देतात का आणि कधी ठेवली होती घाण 15 वर्षापूर्वी मग तुमचा आज जाणार आहे आभाळात ना ती जमीन हा? घाण ठेवलेल्या जमिनीवर तुम्ही मला इथं कागद बनवाय सांगताय होय हा तो पण सरकारी कागद बनवाय सांगता लाज नाही वाटत तुम्हा दोघांना का म्हणा येतोय दोघांना नाही, तर मी आल्यावर म्हणलं मी आल्या तू अरे नका ना रे म्हाताऱ्यांनो तुम्हाला शपथ सांगतो आजे तुझं वय लय आहे आणि माझा पेशा आडवा येतोय म्हणून नाही तर लय बोलायचं आहे मला तुला मला लय बोलाय आजे तू आरसा बघितलाय का कधी आरसा आयो बघितला रोज बघ लाजत असेल तुला बघून एवढं दोन्हीकडनं बोलतीस तू तुला कळत नाही आजे दादा लय बोलतोय हा लय वकील, बोलतो चल मी. चांगला वकील शोधू याला काय जमन एक बसा इथं चांगला वकील शोधू मागा धरणं माझा टाइम एकदम व्यस्त केलाय 1000 रुपये काढा काय काम नाही धाम नाही केलं आणि तुला काय चर म्हाताऱ्यांना काय तू लुटतो का र काम नाही केलं म्हणजे ही काय आहे ही सरकारी पेपर आहे त्याच्यावर खाडाखोड केली आहे माझ्याकडचा पेपर वापरलाय 1000 रुपये काढा काय नाही माझ्याकडे 1000 रुपये आई माझी आजे बोरमाळ काढून घेईन तुझी मला माझे पैसे पाहिजे ए म्हाताऱ्या 1000 रुपये दे चल दादा देऊन टाक जाऊ द्या काय तोंडानं लेग स्पिन करणार आहे किती करशील 10 रुपये आहे ती 1 प्लेट भजी खाणार आहे.
तुला देऊ का एक भजी? आयुष्य पसंत तो म्हाताऱ्या मला लय तुडवा असं वाटतं तुला, पण मी नाही करू शकत. निघ बया निघ निघ. बया, काय माणूस आहे, काय गोंधळलेला माणूस आहे रे. उगाच चालू आपण याच्याकडं. वा वा वा, हास्याची डबल ढोलकी मस्तच वाजली. ऐकूया हास्याच्या वाटाघाटी हास्यरसिकांना कशा वाटल्यात. प्रसाददा, खरं सांगायचं तर स्किट सुरू झालं तेव्हाच अंदाज आला होता की वाटण्यांवरनं गोंधळ होणार. तो प्रवास तुम्ही कसा नेताय हे बघणं फार महत्त्वाचं होतं आणि तो तुम्ही अत्यंत रंजकतेने दिला. ना मग तुझं हे कॅरेक्टर तुझा हातखंड आहे, पण आज तुझा एक विलक्षण असा एक भाऊ ॲड झाला याच्यात. पशा काहीतरी टेरिफिक बेरिंग होतं, मजा आली बघताना आणि छान मेंटेन केलंस ते. बाकी पीपी मस्त, नेहमीप्रमाणे उत्तम एनर्जी. थँक्यू सर. वकील वाटलास तू, छान वाटलं, मजा आली. थँक्यू. मंडळी, ही हास्याची बाग अशीच बहरत राहणार आहे, पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची